ओके, दिसतंय का सगळ्यांना? हो, दिसतंय. ओके. ओके, पहिल्यांदा सर्वप्रथम एकतर सगळ्यात बिझी संडेज मधनं आल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. आणि आज आपला विषय थोडासा मागचा जो आपण काही लोकांनी त्याच्याबद्दल ऍक्च्युली विचारलं पण होतं, तर त्याचंच थोडं कंटिन्युएशन म्हणून करणार आहोत आपण, की आपलं कॉन्स्टिट्यूशनचा म्हणजे आपलं जे आपली जी प्रकृती असते त्या प्रकृतीवरनं आपल्याला योग्य असणारा आहार काय असेल, किंवा आपण समजा आपल्याला कुठं एका वेगळ्या आपण विकृतीच्या स्टेजमध्ये असू, म्हणजे थोडंसं इम्बॅलन्स चाललेला असेल, तर त्यावेळेला कुठलं खाणं खाऊ शकतो त्याच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊ. खूप मोठा विषय आहे हा, म्हणजे ह्याच्यावरती आपण अक्षरशः काही आठवडे आणि आठवडे बोलू शकतो, परंतु आपण प्रयत्न करणार आहोत की तासा दीड तासामध्ये तो निदान समजून घ्यायचा. तर व्यवसायानं मी रजिस्टर्ड हर्बलिस्ट आहे, रजिस्टर्ड क्लिनिकल हर्बलिस्ट आहे, आणि बोर्ड सर्टिफिकेशन माझं हॉलिस्टिक न्यूट्रिशन मध्ये झालंय. त्याचबरोबर कन्व्हेन्शनल मेडिसिन साईडमध्ये आय एम द पार्ट ऑफ कंपाऊंडिंग फार्मसी टीम माय डॉक्टर्स फार्मसीमध्ये, आणि तिथेच आमची कंबाईंड प्रॅक्टिस पण आहे. सो आज पहिल्यांदा जे प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं जाईल तर ते स्ट्रिक्टली एज्युकेशनल पर्पजेससाठी आहे. कुठल्याही प्रकारचं मेडिकल डायग्नोसिस केला जात नाही याच्यात. आणि त्याचबरोबर जे काही चेंजेस तुम्ही कराल तुमच्या डाएट किंवा सप्लिमेंटेशन्स मध्ये म्हणा, किंवा कुठल्याही सप्लिमेंटेशन बद्दल फार आपण बोलणार नाही होत आज, पण ज्या डाएटमध्ये जे काही चेंजेस कराल, सो मेक शुअर की तुम्ही तुमच्या प्रायमरी केअर फिजिशियनशी त्याच्या बाबतीत नक्की बोला, कारण बऱ्याचशा गोष्टी असतात, बऱ्याचसे काही इंटरफेरन्स असतात मेडिकेशनच्या बरोबर काही फूड्समध्ये. तर ते नक्की तुमच्या प्रॅक्टिशनरशी आधी बोला बिफोर यू मेक द चेंजेस. तर पहिला अगदी बेसिक गोष्ट, आता मागच्या वेळेला आपण बऱ्याच लोकांना आपण त्या एक जनरल कॉन्स्टिट्यूशन टाईप किंवा आपल्या प्रकृती कशी ओळखायची त्याबद्दल आपण बोललो होतो. तर आय होप की प्रत्येकाकडे आपापल्या प्रकृतीचा बेसिक चार्ट असावा, की तुम्ही वात प्रकृतीचे आहात, पित्त प्रकृतीचे आहात की कफ प्रकृतीचे आहात, आणि त्याच्या अनुषंगाने त्याचबरोबर तुमची आत्ता असणारी स्टेज कुठली आहे. तुम्ही वात प्रकृती असताना वात प्रकृतीच्या स्टेजमध्ये आहात, की तुमच्यावरती कफाचा इम्बॅलन्स आहे, की तुमच्यावर पित्ताचा इम्बॅलन्स आहे, ते साधारण प्रत्येकाला माहिती असावं. समजा ते माहित नसेल तर त्याच्यासाठी खूप चांगल्या चांगल्या वेबसाईट आहेत. त्याच्यातली माझी सगळ्यात आवडती वेबसाईट म्हणजे बॅनियन बोटॅनिकल्स. त्याचं स्पेलिंग आहे BANYAN, बॅनियन बोटॅनिकल्स, आणि मी हे नंतर पोस्ट पण करेन आपल्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तर आणि दुसरी साईट आहे ती कलसी आयुर्वेद म्हणून आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या वेळेस म्हणजे तुमची आत्ताच्या आत्ताच्या तुमच्या प्रकृतीपेक्षा तुमची विकृती काय आहे, किंवा कुठला कुठला दोष तुमच्यामध्ये आता ओव्हर पॉवर करतोय, त्याचा एक बेसिक आराखडा त्या एका क्विज द्वारे तुम्हाला मिळतो, आणि त्याप्रमाणे तुमच्या जेवणातले जे बदल असतात ते आपण त्या वेळेप्रमाणे करू शकतो. तर आयुर्वेदाचं बेसिक डेफिनेशन काय आहे, त्याचं सायन्स ऑफ लाईफ, म्हणजे आपल्या आपल्या पूर्ण जीवनाचं जे रास, ज्याला आपण म्हणतो ना, एक जीवनाचं एक सार जे सांगितलं जातं किंवा त्याचा जो अभ्यास केला जातो, त्याचा एक शास्त्रीय अभ्यास एक आपल्या जीवनाचा म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेद हा सुरुवातीपासूनच प्रत्येक वेळेला, आयुर म्हणजे आपलं बेसिकली लाईफ, आणि वेद म्हणजे सायन्स, तो आपल्या पूर्ण जीवनाचा अभ्यास करणारा एक भाग आहे तो म्हणजे आयुर्वेद. आणि आयुर्वेद हा संख्याशास्त्रापासून तयार झालेला आहे किंवा संख्या फिलॉसॉफी पासून आलेला आहे. आणि योग हा वेगळ्या म्हणजे त्या फिलॉसॉफीचा एक भाग आहे. तर संख्या फिलॉसॉफी मधनं आलेला हा आयुर्वेद आपल्याला जास्तीत जास्त तुमची प्रकृती, शरीर प्रकृती आपल्या असलेल्या प्रकृतीप्रमाणे, म्हणजे ज्याच्यामधनं आपण तयार होतो किंवा ज्याच्यातनं आपण जन्माला येतो, त्या त्या जन्माच्या वेळेसचा असलेली आपली प्रकृती त्याप्रमाणे बॅलन्स मध्ये राहणं, हेच आपल्याला ते फक्त शिकवतं, की ज्याच्यामुळे तुमचं आयुष्यमान जे आहे ते जास्त थोडं प्रोलॉंग होईल किंवा जास्त सुखकर होईल, की तुम्ही त्या तुमच्या प्रकृतीप्रमाणे खाणं खात असाल तर ते तुम्हाला जास्त सुटेबल असेल. आता ओव्हरऑल आपली जी तब्येत आहे किंवा आपलं जे शरीर आहे, ते शरीर किंवा आपली प्रकृती ज्याला आपण म्हणतो, प्रकृती, म्हणजे आपण, कृती म्हणजे आपला आकार. आपली जी प्रकृती आहे ती आपल्या 5 पंचमहाभूतांपासून किंवा ज्याला आपण 5 महाभूत म्हणतो त्याच्यापासून तयार झालेली आहे. भूत म्हणजे काय, तर ह्या आपल्या पूर्ण निसर्गातले असणारे तत्व, ते या 5 तत्वांपासून बनलेले आहेत. त्याच्यामध्ये जलतत्व, वायू तत्व, अग्नितत्व, पृथ्वी तत्व आणि आकाश तत्व, ह्या 5ही तत्वांचा आपल्या शरीरावरती असणारा वेगवेगळा परिणाम असतो.
किंवा हे पाची तत्वांपासनं आपलं शरीर बनलेलं असतं. आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावरती किंवा प्रत्येक ऑर्गनवरती किंवा प्रत्येक अवयवावरती ह्याचा एक इम्पॅक्ट असतो. प्रत्येक त्या पंचमहाभूतांचा इम्पॅक्ट असतो. आता ही पंचमहाभूतं जेव्हा एकत्र येतात किंवा या पंचमहाभूतांचं एकत्रीकरण होतं, त्यावेळेला त्याच्यापासून 3 दोष तयार होतात. तर त्याच्यामधले 3 दोष म्हणजे वात, पित्त आणि कफ. आता ते पुढे बघू आपण की त्याचं हे जस्ट रिकॉल आहे आपल्या पुढच्या येणाऱ्या भागासाठी. तर त्या पृथ्वी तत्वाचा जास्तीत जास्त उपयोग काय असतो आपल्या शरीरासाठी? तर आपली शरीराची रिजिडिटी किंवा ज्याला आपण स्थिरता म्हणतो शरीराला. म्हणजे ज्याच्यामध्ये मग ते मांस प्रकृतीची त्याचा वाढ किंवा आपल्या शरीरातले फॅट वाढवणं हा जो प्रकार असतो, एक स्थिरता किंवा स्टेबिलिटी असते, ती शरीराला देणारं तत्व म्हणजे भूमी तत्व किंवा ज्याला आपण अर्थ किंवा पृथ्वी जे म्हणतो. फिक्स्ड आणि रिजिडिटी देण्याचं काम पृथ्वी तत्व करत असतं. त्याचप्रमाणे जलतत्व किंवा ज्याला आपण वॉटर म्हणतो. तर त्याला काय आहे, तर त्याला एक प्रकारचा फिक्स्ड फॉर्म नाहीये. ते जसं ज्याप्रमाणे जिकडे-जिकडे गरज असेल तिकडे ते फिरत असतं. तर जलतत्वाचं जास्त त्याचा जास्तीत जास्त उपयोग हे आपल्या शरीरातले जे न्यूट्रिएंट असतात ते ॲब्सॉर्ब करून त्या भागापर्यंत पोहोचवण्याचं जे काम असतं, ते जलतत्व करत असतं. त्याचबरोबर तिसरा जो भाग आहे, तो म्हणजे अग्नितत्वाचा. सो अग्नितत्व का इम्पॉर्टंट आहे? म्हणजे जलतत्व हे या पाची तत्वांचा आपल्या शरीरावरती वेगवेगळा प्रभाव असतो आणि ते इक्वली इम्पॉर्टंट असतं, की हा भाग ह्याच्यापेक्षा जास्त किंवा मी श्रेष्ठ, तू कमी असं नाहीये. तर अग्नितत्वाचा उपयोग हा त्याला एका त्याला एक स्वतःचं रूप नाहीये. पण जोपर्यंत अग्नितत्व तुमच्यामध्ये प्रज्वलित नाही, कारण प्रत्येक आपल्या अवयवाचा एक वेगवेगळा अग्नी असतो. जोपर्यंत त्याला ती आपण काडी लावून तुमच्याकडे सगळं सामान तयार आहे. तुम्ही एक खिचडी बनवताय आणि खिचडीसाठी तुमच्याकडे तांदूळ आहे, भाज्या आहेत, मसाले आहेत, पाणी आहे, सगळं तयार आहे. भांडं पण तयार आहे. पण त्या सगळ्याबरोबर जर का तुमच्याकडे ती जी अग्नी प्रज्वलित करण्यासाठी किंवा काडी नसेल शिजवण्यासाठी, तर त्या सगळ्या गोष्टींचा काही उपयोग नाही. त्याच्यामुळे शरीरामध्ये आपल्याला अग्नितत्वाला खूप मोठं महत्त्व आहे इतर तत्वांबरोबरच. कारण ते जे एन्केंडलिंग म्हणतो, की जे तुम्ही आपण खाताय ते नुसतंच जर का बसून राहिलं शरीरात, ते पचलं नाही तर त्याचा उपयोग नाही. तर ते चयापचण्याचं जे काम किंवा चयापचयाचं जे काम करत असतं, त्याचा सगळ्यात मोठा भाग हा अग्नितत्वाकडे असतो. नंतर पुढचा भाग येतो तो वायुतत्वाचा किंवा ज्याला आपण एअर, विंड किंवा गॅस म्हणतो. तर त्याचा भाग काय आहे? तर सगळं तयार तर झालंय. छान सगळं आतमध्ये खिचडी तयार झाली आहे. पण ती तयार झाल्यानंतर त्या भांड्यामधनं तुमच्या ताटामध्ये येण्यासाठी आणि ती तुमच्या तोंडापर्यंत जाण्यासाठी, तर त्या ताटामध्ये वाढणं आपण भांड्यातनं कधीच कुठली गोष्ट खात नाही ना. 5 जण आपण घरात आहेत. तर आपण असं भांड्यातनं डिगिंग करून खाऊ का? नाही. तर ती आपल्याला समोर आपल्या ताटामध्ये वाढली जाणं पण आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी एका एका भागातनं दुसऱ्या भागाकडे किंवा आपल्या शरीरामध्ये जेव्हा एखादे न्यूट्रिएंट्स अब्सॉर्ब करून तयार होत आहेत, तर ते पुढे घालवण्यासाठी किंवा ज्या गोष्टी नको आहेत शरीरात, त्या बाहेर टाकण्यासाठी एक वायूची गरज असते. कारण तो वायू जो असतो तोच तुम्हाला पुढे ढकलत म्हणजे त्या त्या अनवॉन्टेड गोष्टींना पुढे ढकलत आपल्या शरीरातनं बाहेर टाकत असतो. तर किंवा विचार करण्याची जी पद्धत असते ती म्हणजे काय? कॉन्स्टंट विचार म्हणजे काय? तर आपल्या म्हणजे मेंदूमधला चालू असलेला आपल्या वायू तत्वाचं सतत स्वतःत होणारा उपयोग. म्हणजे ह्या वायूच्याच बरोबर जसं पंचतत्वांमध्ये प्रत्येक जणाचा एक वेगवेगळा भाग असतो आपल्या शरीराचा. त्याचप्रमाणे वायूचं काम ते आहे. आणि शेवटचं काम काय तर आकाश किंवा ज्याला आपण इथर किंवा स्पेस म्हणतो. आकाशाचं काम आपल्या शरीरातले जे मोकळे भाग आहेत त्याच्यामध्ये काही-काही त्याचा फिजिकल एक्झिस्टन्स काहीच नाही. म्हणजे आपण म्हटलं की अरे आकाश आता हां, एवढ्या भागात आकाश आहे ना, तेवढ्या भागात आकाश आहे असं नाही करू शकत. त्याचा एक फिजिकल एक्झिस्टन्स नाहीये. परंतु तिथे आहे हे आपल्याला कळतं. तो आहे हा प्रकार. सो प्रत्येक त्या पंचतत्वांपैकी प्रत्येकाची एक वेगवेगळी ठरलेली कामं असतात. तर आता ह्या सगळ्या पंचतत्वांना एकत्रित आणून जे 3 दोष तयार होतात ते म्हणजे वात, पित्त आणि कफ. आता ह्याच्यामध्ये आपण ही जे चित्र बघताय त्याच्यामध्ये 3ही दोषांचा भाग आपण दाखवलाय. सो ह्याच्यापैकी जो लेफ्ट हँड साइडचं जे दाखवलं आणि प्रत्येक वेगवेगळ्या काय म्हणतात वेगळ्या बॅकग्राऊंडचे त्या मुली आहेत. तर त्याच्यापैकी जे शेवटचं म्हणजे लेफ्ट हँड साइडची जी पहिली मुलगी आहे, ती पित्त तत्वाची आहे. कारण पित्त तत्वामध्ये किंवा पित्त प्रकृतीमध्ये युजुअली स्किन थोडीशी ऑइली असते. त्याच बरोबरीने तुमची बिल्ड अशी थोडीशी काय म्हणतात स्पोर्टिव्ह बिल्ड असते आणि पित्तात म्हणजे पित्ताचा जो कॉम्बिनेशन तुम्ही बघाल तर त्याच्यात दोन्ही तत्व एकत्र येतात. त्याच्यामध्ये जलतत्व आणि त्याचप्रमाणे अग्नितत्व हे दोन्ही विरुद्ध असलेल्या गोष्टी एकत्र येतात. म्हणजे आपण म्हणतो की जलाला
म्हणजे आपल्या अग्नीला जल थंड करतो. तर ते बॅलन्स आउट करण्याचं जे काम असतं ते ह्या फायर आणि वॉटर ह्या कॉम्बिनेशन मध्ये आहे किंवा पित्त तत्वामध्ये आहे. तर पित्त प्रकृतीची जी माणसं असतात ती ओळखायला अत्यंत सोपी आहेत. जसं वात प्रकृती ओळखायला सोपी आहे, जशी कफ प्रकृती ओळखायला सोपी आहे, तशीच पित्त प्रकृतीची जी माणसं असतात ती ओळखणं सोपं आहे. कारण त्यांची एक वेगळी पर्सनॅलिटी असते, खूप अट्रॅक्टिव्ह व्यक्तिमत्व असतं त्यांचं. त्याचबरोबरीने त्यांना परफेक्ट प्लॅनिंग कसं करायचं, मॅनेजमेंट कशी करायची, पुढच्या गोष्टींना गो गेटिंग कसं करायचं किंवा एखाद्या एखाद्या टीम कडनं काम कसं करून घ्यायचं हे बरोबर कळणारी ती जी व्यक्तिमत्व असतात ती म्हणजे पित्त प्रकृती. त्याचबरोबर वात प्रकृती. आता मधली जी मुलगी आहे ती वात प्रकृतीची आहे कारण त्यांची छोटीशी फ्रेम असते. युजली आयदर खूप उंच असतात किंवा खूप छोटे किंवा ठेंगणे असतात. पण परत त्यांचं इन जनरल बोन्स वगैरे थोडे प्रोट्रुडिंग म्हणजे त्यांची जी वेन्स असतात त्या प्रोट्रुडिंग असतात. छोटीशी फ्रेम असते. आणि त्यांचे सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट पार्ट ज्याला म्हणता येईल, की आपल्या ओव्हरऑल काय म्हणतात युनिव्हर्सचं जे काम चालतं त्याच्यापैकी सगळ्यात क्रिएटिव्ह माइंड ज्याचं म्हटलं जातं ती म्हणजे वाताची लोकं. अत्यंत क्रिएटिव्ह माइंड असलेले लोक जी सायंटिस्टच्या आणि अशा म्हणजे त्या टुवर्ड्स शास्त्रीय भागांमध्ये अत्यंत अॅनालिटिकल असतात. सो दोज आर मेनली द वाता प्रकृती पीपल. आता वाताचा एकंदरीतच वात पण ओळखणं सोपं आहे कारण त्यांची आणि आपण त्या डायजेशन बद्दल आता बोलणारच आहोत पुढे, की त्यांचं ओव्हरऑल डायजेशन कसं असतं आणि त्यांचा कुठला फूड प्रकार त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कफाचा. आता कफ प्रकृती ओव्हरऑल दोन अत्यंत जड ज्याला म्हणतो ना डेन्स असलेली एलिमेंट्स ही कफ प्रकृतीची असतात. तर त्याच्यामध्ये जल तत्व आणि भूमी तत्व हे एकत्रित येऊन त्याचा तयार होणारा दोष म्हणजे कफदोष. सो कफदोषाची माणसं ही युजली बिल्टनी थोडीशी म्हणजे त्यांची फ्रेम पण थोडी ब्रॉड असते. उंच बऱ्यापैकी असतील किंवा शॉर्ट जरी असतील तरी ब्रॉड फ्रेमची लोक असतात आणि थोडीशी स्थूल असण्याकडे थोडासा कल असतो त्याचा. कारण त्यांची प्रकृतीच तशी आहे. अर्थ म्हणजे भूमी तत्व आणि जलतत्वाची प्रकृती आहे. त्याच्यामुळे ते थोड्याशा स्थूल प्रकृतीचे असतात. त्यांचा सगळ्यात आणि स्ट्रॉंगेस्ट एलिमेंट ज्याला म्हणता येईल, ज्याला आपण म्हणतो ना, की अत्यंत काम करण्याची जी क्षमता असते, म्हणजे सगळ्यात जास्त काम करण्याची क्षमता ही कफाची असते. म्हणजे ते कित्येक तास काम करू शकतात. आणि स्पेशली जे हेवी वर्किंग लोड असतं, की ज्याच्यामध्ये फिजिकल एक्झिस्टन्स पण लागतो. तर पित्ताच्या पेक्षाही जास्त प्रकृतीत म्हणजे जी प्रकृती काम करेल ती म्हणजे कफ आणि त्यांनी एकदा ठरवलेलं काम हे शेवटपर्यंत झाल्याशिवाय ते तिकडनं हलणार नाहीत. मग 12 तास असो, 13 तास असो, ते कंटिन्युअस त्या कामामध्ये झोकून देतात स्वतःला आणि ते काम पूर्ण करतात. थोडंसं लथार्जिक कडे त्यांचा भाग असतो, म्हणजे सकाळी उठताना थोडं आरामात उठणं किंवा असा प्रकार असू शकतो. परंतु कामाच्या बाबतीमध्ये मात्र या तीनही दोषांचा वेगवेगळा भाग येतो. म्हणजे काम चालवण्यात किंवा काम करण्यात तीनही दोषांचं एकत्रीकरण केल्याशिवाय ते काम पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे एखाद्या कंपनीमध्ये देखील 3 वेगवेगळ्या प्रकृतीची लोकं समजा एका प्रोजेक्टवरती मॅनेज करत असतील, तर तो प्रोजेक्ट खूप सक्सेसफुल असतो किंवा तुमच्या टीम मेंबर्समध्ये एकी असते रादर. 1-2 प्रकारची समजा 2 पित्त प्रकृतीची माणसं किंवा 2 वात प्रकृतीची माणसं एकत्र आली, तर थोडेसे क्लॅशेस होणं किंवा पित्त प्रकृतीचा डॉमिनन्स असतो, म्हणजे बऱ्यापैकी डॉमिनंट असतात ती लोकं. त्याच्यामुळे कदाचित तिथे क्लॅश होऊ शकतो. कफ प्रकृती हॉनेस्टली डझंट मॅटर, पण ते 2 कफाची लोकं एकाच प्रोजेक्टवरती काम करायला लागली तर सुरू व्हायलाच वेळ लागतो. सो इट्स अ फन पार्ट कीपिंग इट अपार्ट. पण त्या तीनही प्रकृतीची एकत्रीकरण येऊन जेव्हा एखादं काम सुरू होतं, त्यावेळेला मेक शुअर दॅट दॅट्स अ परफेक्शन व्हिच यू आर ब्रिंगिंग इट इन. आता जेव्हा आपल्या शरीरावरती आपल्याला हे तर माहिती आहे, की माझा दोष कुठला आहे. म्हणजे मी कुठल्या प्रकृतीवरती जन्माला आले. परंतु प्रकृतीवर जन्माला येऊन असंही होऊ शकतं, की एखादा माणूस किंवा एखादी जी छोटा बाळ जे आहे किंवा एखादी जी छोटा इन्फंट आहे किंवा एखादं छोटा मुलगा किंवा मुलगी, ही कायम एखाद्या कुठल्यातरी आजारामुळे म्हणा किंवा कुठल्या पर्टिक्युलर भागात ते राहतायत, ते काय खातायत, या सगळ्यामुळे त्याच्यावरती परिणाम होऊन समजा एखादा इम्बॅलन्स सुरू झाला म्हणजे वात प्रकृतीचा असलेला माणूस आहे. परंतु त्याच्या खाण्यामध्ये असलेले बदल किंवा त्याच्या ओव्हरऑल आजूबाजूला असलेलं वातावरण या सगळ्यामुळे समजा त्याच्यातला कफदोष वाढू लागला, तर तो कफदोष बऱ्याच वेळा हा बऱ्याच काळापर्यंत म्हणजे कधी-कधी आयुष्यभरापर्यंत देखील टिकू शकतो. तर ते विचार करून त्याचा व्यवस्थित
त्याचं अनुकूलन करणं, की बाबा नाही नाही हा माझी विकृती आहे आणि ह्याच्यावरती मी काम केलं तर मला माझ्या ओरिजिनल दोषामध्ये येऊ शकते मी. तर हा भाग आहे तो भाग सगळ्यात महत्वाचा असतो, की तुमची विकृती ओळखा. पहिली तुमची प्रकृती माहिती पाहिजे. त्यानंतर तुमची विकृती ओळखा आणि त्या विकृतीवरती योग्य काम करून यू कम बॅक टू युअर ओरिजिनल प्रकृती. हा जो भाग आहे हा आयुर्वेदाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, की तुम्ही आणि ते त्याच्यासाठी आणि आयुर्वेद हा आपल्याकडे पहिल्यापासून असलेलं ओरिजिनल शास्त्र आहे, की जे आपण जगत आलोय, रादर आपल्या सर्व घरांमध्ये जगत आलोय. तर ह्याचा अभ्यास किंवा ह्याची माहिती ह्या आपल्या सगळ्यांनाच हवी. खूप सोपा पद्धतीने सांगितलं गेलंय ते. आपण त्या अॅनालिसिसच्या भागाकडे जाणारच नाही आहोत. परंतु जो बेसिक भाग आहे, की माझी प्रकृती काय आणि माझी विकृती काय आता आहे आणि ते मी काय खाऊन कसं कंट्रोल करू शकते, हा साधा भाग आहे जो आपल्या सगळ्यांना कळायला हवा. आता सगळ्यात मोठा आणि इंटरेस्टिंग पार्ट ज्याच्यावरती आपण आज जास्तीत जास्त वेळ बोलणार आहोत, तो म्हणजे आपल्या शरीराचा असणारा दोष, त्या दोषाला लागणारी कुठली चव आणि त्या चवीचा वापर कधी, किती आणि कसा करावा. तर आपल्या टोटल आयुर्वेदातल्या असणाऱ्या 6 चवी असतात. त्या 6 चवीमध्ये मधु, आम्ल, लवण, तिक्त, काश आणि कटू या 6 चवींमध्ये प्रत्येक चवीचं एक चव ही दोन एलिमेंट्सनी किंवा 2 महाभूतांनी बनलेली असते आणि त्या पर्टिक्युलर तुमच्या तब्येतीवरती तसा परिणाम होतो. तर आपण एक चव बघणार आहोत पहिल्यांदा किंवा टेस्ट बघणार आहोत ज्याला म्हणतो आणि आपण ते नंतर हेही बघूया की ते टेस्ट पदार्थांची ओळखायची कशी आणि तुमच्या जिभेवरती त्याचं ट्रॅकिंग कसं असतं आणि ती कुठली तुमची चव तुमच्या प्रकृतीला चालणारी असते. तर पहिली चव आपण बघूया ती म्हणजे स्वीट किंवा ज्याला आपण मधु किंवा गोड चव म्हणतो. तर गोड चव ही ओव्हरऑल 2 तत्व त्याच्यामध्ये येतात. ते म्हणजे पृथ्वी तत्व आणि जलतत्व. आता ह्याच्या शेजारी मी कफ ही रेड मध्ये लिहिलंय आणि वात आणि पित्त हे ग्रीन मध्ये लिहिलंय. तर याचा अर्थ असा होतो की जी स्वीट चव असते किंवा जी मधु चव असते, त्या मधु चवीचा उपयोग हा कफ कफ प्रकृतीवाल्या लोकांनी समजा त्याचं सेवन जास्त प्रमाणात केलं कारण ही कफाची चव आहे. समजा कफ प्रकृतीच्या लोकांनी हे खूप जास्त प्रमाणामध्ये रेग्युलरली आणि खूप जास्त वापरलं गेलं तर त्याचा कफाचा इम्बॅलन्स तुम्हाला होऊ शकतो. म्हणजे यू आर अग्रिवेटिंग दॅट डोशा किंवा त्याला आपण ट्रिगर करतोय. त्याच्याच विरुद्ध समजा वात आणि पित्त प्रकृतीच्या लोकांनी वात आणि पित्त प्रकृतीच्या लोकांनी ही जर का चव खाल्ली तर ते त्याला म्हणजे त्यांना न वाढवणारं किंवा त्यांना पोषक असू शकतं जेव्हा त्यांची अग्रिवेशन्स असतात त्यावेळेला. तसंच सावर चव म्हणजे ज्याला आम्ल चव म्हणतो. ती आम्ल चव ही कोणाची आहे? तर ज्याच्यामध्ये कफ आणि पित्त हे दोन्ही एलिमेंट्स येतात. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं तर पृथ्वी तत्व आहे आणि अग्नी तत्व आहे. सो पृथ्वी तत्व हे कफाचं आहे आणि अग्नी तत्व आहे ते पित्ताचं आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्हीही लोकांनी जर का सावर किंवा आम्ल चव ही खूप जास्त प्रमाणात खाल्ली तर त्यांचं कफ वाढू शकतो म्हणजे त्यांचं कफाचं बिल्ड होऊ शकतं. त्याचबरोबर त्यांचं पित्तही वाढू शकतं. त्याच्यामुळे ही चव ही वाताच्या लोकांना जास्त उपयोगी पडते. त्याच्यामुळे ग्रीन मध्ये जे दिलंय त्याचा अर्थ ही जी चव आहे ती त्या प्रकृतीच्या लोकांना जास्त उपयोगी पडणारी आहे. तिसरी चव म्हणजे लवण किंवा आपण ज्याला सॉल्टी किंवा खारट म्हणतो. ती खारट चव कशासाठी असते किंवा त्याचं तत्व काय? तर खारट चवीमध्ये 2 तत्व येतात. एक म्हणजे जलतत्व आणि दुसरं म्हणजे अग्नितत्व. जलतत्व हे आहे कफाचं, अग्नितत्व आहे पित्ताचं. त्याच्यामुळे ह्या दोन्हीही चवी किंवा ही सॉल्टी ही जी ज्याला आपण खारट चव म्हणतो, ती खारट चव जेव्हा पित्त प्रकृतीची लोकं आणि कफ प्रकृतीची लोकं जास्त प्रमाणात खातात, त्यावेळेला त्यांचं अग्रिवेशन होऊ शकतं. परंतु हेच वात प्रकृतीच्या लोकांसाठी जास्त फायदेशीर ठरू शकतं. त्याच्यामुळे वात प्रकृतीच्या लोकांमध्ये सॉल्टी किंवा ज्याला आपण खारट चव म्हणतो, ती त्यांच्या पूर्ण आहारामध्ये असणं आवश्यक असतं. पुढची जी चव असते ती म्हणजे तिक्त किंवा बिटर ज्याला आपण कडू चव म्हणतो. आता कडू हे एअर आणि इथर सगळ्यात लाईट असणारी चव आहे ती. म्हणजे त्याला म्हणतो ना आपण की मोर लाईक असं लायटर किंवा ज्याने गॅस होतो आपण ज्याला म्हणतो हा प्रकार आपला साध्या मराठीमध्ये बोलायचं तर गॅस होणं. तर बिटर ही जी चव आहे, कडू जी चव आहे, त्या कडू चव जास्त खाल्ली गेली तर त्याच्यामध्ये गॅस ज्याला आपण वायूचं जे अधिकरण असतं ते होतं किंवा वायू जास्त वाढतो शरीरातला. त्याच्यामुळे वात प्रकृतीच्या लोकांनी बिटर चव किंवा कडू चव ही योग्य प्रमाणात किंवा कमी खावी. त्याचबरोबर पित्त आणि कफ प्रकृतीच्या लोकांसाठी बिटर किंवा कडू चव ही अत्यंत उपयोगी पडते. त्याचं कारण असं की पित्त प्रकृतीच्या लोकांचं 2 एलिमेंट्स कुठले आहेत? तर ते वॉटर आणि किंवा जलतत्व आणि अग्नितत्व. ह्याच्यामध्ये बिटर चवीमध्ये अग्नी आणि जलतत्व नाहीच आहे. त्याच्यामुळे जलतत्व आणि अग्नितत्वाला काम डाऊन करण्यासाठी आपल्याला
वायू तत्व आणि आकाश तत्वाची गरज असते. त्याच्यामुळे बिटर किंवा कडू चव ही पित्ताला शांत करते. बिटर ही चव किंवा कडू ही चव कफालाही तेवढीच शांत करते. कारण कफाच्या प्रकृतीमध्ये असलेल्या 2 चवी ह्याच्यात नाहीत. म्हणजे जी चव त्या पर्टिक्युलर टेस्टमध्ये किंवा त्या जी चव आपल्या त्या एलिमेंट्समध्ये फिट होत नाही किंवा जे एलिमेंट्स त्या पर्टिक्युलर त्या कॉन्स्टिट्यूशनचे नसतात, ते एलिमेंट्स किंवा ती चव त्या पर्टिक्युलर कॉन्स्टिट्यूशनला उपयोगी पडते. पुढची जी चव आहे ती म्हणजे काश्य, ज्याला आपण म्हणतो, किंवा ॲस्ट्रिंजंट, म्हणजे ज्याला तुरट चव म्हटली जाते. तर जी तुरट चवीमध्ये कुठला 2 भाग येतात, तर वायू तत्व येतं आणि भूमी तत्व येतं. आता वायू तत्व हे वाताचं आहे आणि भूमी तत्व हे कफाचं आहे. परंतु ही जी ॲस्ट्रिंजंट चव असते ती जास्त प्रमाणामध्ये खाल्ली गेली तर वात तत्वाला, म्हणजे वात कॉन्स्टिट्यूशनला जास्त घातक ठरू शकते, ते वाढू शकतं. त्याचबरोबर पित्त आणि कफ प्रकृतीसाठी मात्र ही चव जास्त उपयोगी पडते किंवा त्यांना काम डाऊन करण्यासाठी ही चव जास्त उपयोगी पडते. पुढची जी चव येते किंवा शेवटची जी चव असते त्याला आपण कटू किंवा तिखट म्हणतो. सो तिखट पदार्थ जे असतात त्याच्यात कुठलं 2 तत्वांचा उपयोग असतो, तर वायू तत्व आणि त्याचबरोबर अग्नी तत्व, ही 2 तत्व एकत्र येतात. म्हणजे एअर प्लस फायर. आता एअर हे वाताचं आहे, फायर हे पित्ताचं आहे. त्याच्यामुळे ही तत्व, म्हणजे ही जी चव आहे ती सगळ्यात जास्त बेनिफिशियल असते ती कफासाठी. म्हणजे एखाद्या माणसाचा असलेला कफ वाढला असेल, तो कंट्रोल करण्यासाठी पंजंट किंवा कटू चव दिली जाते. मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा रेमेडीज येतात. आणि ही सगळ्यात चांगलं उदाहरण कफाचं किंवा या चवीचं म्हणजे जेव्हा कोणी डायबेटिक मॅनेजमेंटवरती असतात किंवा डायबिटीज किंवा मधुमेह जेव्हा कंट्रोल करायचा असतो, त्यावेळेला बऱ्याचशा त्यांच्या मसाल्यांमध्ये म्हणा किंवा त्यांच्या असलेल्या डाएटमध्ये बरेचसे तिखट म्हणजे नुसतंच तिखट म्हणजे येणारं आपल्या मिरचीमधलं तिखट नाही. तर तिखट प्रकार हा तुमच्या मसाल्यांमध्ये असतो. मग त्याच्यामध्ये सिनेमन येतं, त्याच्यामध्ये बरोबरीने लवंग येते, दालचिनी येते, मग मिरं येतं. ते असे जे तिखट पदार्थ किंवा तिखट ज्याच्यातनं चव तयार होते, तर ती चव या कफ प्रकृतीसाठी किंवा त्यांच्या त्या ओव्हरऑल त्या पूर्ण त्या आहारामध्ये आवश्यक असते. सो ह्या सगळ्या वेगवेगळ्या चवीत आणि हा चार्ट इज वन ऑफ द बेस्ट वे टू रिमेंबर की आपल्यासाठी कुठली चव जास्त उपयोगी आहे. तुम्हाला समजा तुमचं कॉन्स्टिट्यूशन माहिती असेल आणि तुमची विकृती पण माहिती असेल. आता समजा तुमची ॲज आय सेड की वातप्रकृती असेल, परंतु कफाचा इम्बॅलन्स सुरू असेल, तर अशा वेळेला त्या माणसांनी पंजंट, म्हणजे ते कफाला कंट्रोल करण्यासाठी, मग तो 1 आठवडा असो, 2 आठवडे असो, 2 महिने असो, 2 वर्ष असो, समजा कफाची प्रकृतीचा इम्बॅलन्स तेवढा काळ तो राहत असेल, तर त्यावेळेला पंजंट म्हणजे जी कटू चव आहे ती तुमच्या जेवणामध्ये थोडी जास्त वापरायची, की ज्याच्यामुळे कफाचा इम्बॅलन्स कमी होऊन यू कम बॅक टू द नॉर्मल. त्याच्यानंतर आता आपण एक-एक एक्झाम्पल्स बघूया. आता ही खूप छोटी असं 4-5 गोष्टींची एक्झाम्पल्स दिली आहेत मी. परंतु देअर आर व्हेरियस वेज टू फाइंड आउट की ही टेस्ट कुठली असू शकते. तर आता ही पहिली चव आपण बघू ते जी म्हणजे गोड चव, ज्याला आपण स्वीट टेस्ट म्हणतो किंवा मधु टेस्ट म्हणतो. तर त्याच्यात त्याचं एलिमेंट कुठलं आहे तर स्वीट चवीचं अर्थ आणि वॉटर, म्हणजे सगळ्यात हायेस्ट एलिमेंट. आपण म्हणतो ना की गोड खाऊ आणि मग नंतर तुमचं वजन वाढत राहतं, तर त्याचं कारणच ते आहे. कारण त्याची 2 हेवी तत्व आहेत. एक म्हणजे जलतत्व आणि एक वायुतत्व, एक जलतत्व आणि भूमितत्व. तर ते खाल्ल्यानंतर तुमचं वजन, कारण ती वृद्धीसाठी देणारी चव आहे. ही जी चव आहे ती वृद्धी देते शरीराला. तर त्याच्यामध्ये शुगर, राईस, व्हीट, डेट्स म्हणजे खजूर, दूध आणि लिकरिश म्हणजे ज्याला जेष्ठी मध म्हणतो, ते देखील या भागामध्ये, या पर्टिक्युलर चवीमध्ये मोडलं जातं. आता युजुअली स्वीट चव ही तुम्ही नीट बघितलं असेल तर जी आजारी माणसं असतात, त्याचबरोबर बाळंतीण झालेल्यानंतर आपण एक प्रकारचे लाडू देतो. त्याच्यामध्ये मग त्याच्यात खजूर असते, बदाम असतात किंवा असे बऱ्याचशा वाढवणाऱ्या आणि त्याच्यानंतर दूध दिलं जातं. तर ह्या ज्या सगळ्यात त्याचं कारण हे आहे, की ती चव म्हणजे जी गोड चव असते, त्याचं जे एलिमेंट आहे त्याच्यामुळे तुमच्या शरीराची वृद्धी होण्यासाठी स्पेशली बाळंतपणानंतर ह्या चवीचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे जेव्हा वाढतं वय असतं मुलांचं, ज्यावेळेला त्या मुलांना जास्त गरज असते त्यांची बिल्ड चांगली करण्यासाठी किंवा त्यांचं रेझिस्टंट वाढवायला किंवा त्यांना ताकद येण्यासाठी जी गरज लागते, म्हणून लहान मुलांना देखील बदाम, खजूर ह्या ज्या गोष्टी असतात त्या दिल्या जातात. आता शुगर आपण जी इथे बघतोय ते रिफाइंड शुगरचा मी रेफरन्स देत नाहीये, परंतु शुगर ही रॉ शुगर, गूळ या सगळ्यापासून देखील येते. आता ते रिफाइंड शुगरमध्ये कन्व्हर्ट झालंय, पण रिफाइंड शुगर ओव्हरऑलच स्वीट टेस्टमध्येच गणली जाते. पण त्यात व्हायटलायझेशन काहीच नव्हतं. म्हणजे ज्याला आपण
व्हायटमिन्स म्हणतो ना, ते त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नसतात. नंतर आता स्वीट टेस्टचा पण रिसेप्टॉर्सचा अर्थ काय, तर आपल्या जिभेवरती प्रत्येक चवीसाठी एक वेगवेगळ्या प्रकारचे रिसेप्टॉर्स, म्हणजे तुम्हाला ती कळण्यासाठी किंवा ती चव कुठली आहे हे समजण्यासाठी एक सेन्सर्स असतात किंवा त्याचे एक प्रकारचे म्हणजे एक प्रकारचे असे एलिमेंट्स असतात किंवा जे सेन्सर्स असतात ते तुम्हाला सांगतं की हा मला हेच कळतंय, आता ही गोड टेस्ट आली आहे. तर आपल्या जिभेवरती आपली जी जिभेचा जो शेंडा आहे त्या शेंड्यावरती ही योग्य शक्यतो स्वीट टेस्ट आपल्याला चांगली कळते, खूप चांगली जाणवते. आणि हे कशापासून येते स्वीट टेस्ट, म्हणजे कुठल्याही एखाद्या बनवलेल्या पदार्थांमध्ये ही टेस्ट येते कुठनं, तर त्या पदार्थांमध्ये असलेलं साखरेचं प्रमाण, म्हणजे ग्लुकोज, सुक्रोज, फ्रुक्टोज, मॅल्टोज, लॅक्टोज ह्या प्रकारची जी साखरेचे प्रकार असतात, म्हणजेच काय तर सॅकराइड्स, शुगरचा जो प्रकार असतो, ती तुम्हाला त्या पदार्थाची स्वीट टेस्ट येते. आता एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे, समजा आपण असा विचार करू की माझ्याकडे एक सफरचंद आहे आणि खूप गोड सफरचंद आहे, आणि त्या सफरचंदामध्ये आपल्याला माहिती आहे की सफरचंद नुसतंच गोड नसतं, तर त्याच्यामध्ये एक आंबट चव पण असते, म्हणजे एक थोडासा आंबटसर भाग देखील असतो. तर त्या सफरचंदाला आपण अर्ध केलं आणि त्याचा एक बाईट घेतला. तर पहिला बाईट घेतल्यानंतर पहिल्यांदा ते गोड सफरचंद आपल्याला सुरुवातीला खूप छान गोड लागतं, की अरे मी पहिली टेस्ट कुठली मला जाणवते माझ्या याच्यावरती, तर गोड. त्याच्यानंतर दुसरी बाईट जेव्हा तुम्ही घेता की दुसरा जेव्हा तुम्ही चावा घेता त्या सफरचंदाचा, त्यावेळेला तुम्हाला कदाचित ती गोड टेस्ट नाही लागणार. पण पुढची जी टेस्ट असते ती म्हणजे त्याच्यातला जो आंबटपणा असतो सफरचंदाचा, तो नंतर तुम्हाला सेकंड किंवा थर्ड बाईटमध्ये जाणवतो. त्याचं कारण असं की तुम्ही जेव्हा पहिली बाईट घेता, तर पहिल्या बाईटमध्ये तुम्ही जेव्हा शुगर रिसेप्टर्स जे असतात ते बॅलन्स केलेले असतात. आता ते आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये ते म्हणतात, हा आम्ही आता ऑलरेडी ते सेन्स केलंय, आता पुढची काहीतरी मला टेस्ट सेन्स करायची आहे. म्हणून ते शक्यतो शुगर रिसेप्टर्सला सॅटिस्फाय केल्यानंतर पुढचं जी टेस्ट तुम्हाला कळते जिभेवरती ती म्हणजे आंबट किंवा खारट, तुरट जे काय प्रकार असेल तो. आता ह्याचाच उपयोग आयुर्वेदातल्या काही औषधींमध्ये केला जातो. तर त्याच्यातलं खूप चांगलं उदाहरण म्हणजे आपल्याकडची जी शार्दूलिका म्हणतात ज्याला, किंवा जिमनेमा इकडे म्हणतात. तर त्या शार्दूलिकेचा उपयोग किंवा ज्याला आपण मधुमर्शिनी असंही म्हटलं जातं. तर ते तुम्हाला डायबिटीसमध्ये का वापरलं जातं, तर जेव्हा तुम्हाला क्रेव्हिंग्ज होतात मधल्या काळामध्ये, शक्यतो म्हणजे 2 जेवणांच्या मध्ये म्हणा किंवा जेवणानंतर खूप असं हेवी क्रेव्हिंग होतं, की मला काहीतरी गोड खायचंय. काहीतरी मला गोडाचं तोंडात टाकायला हवं होतं. तर अशा वेळेला जी डायबेटिक लोकं असतात त्यांच्यासाठी शुगर वाढू नये किंवा ते कंट्रोल करण्यासाठी, ते क्रेव्हिंग अबॉर्ट करण्यासाठी ते शार्दुनिकेला किंवा त्या जिमनेमाला आपल्या टिपवरती टाकलं जातं. एक चिमूट घ्यायची आणि ती टिपवरती टाकायची. ज्याच्यामुळे बऱ्याच वेळा ती इतकी कडू असते. शार्दुलिका इज वन ऑफ द बिटरेस्ट हर्ब्स यू कॅन आस्क फॉर. तर ती खाल्ल्यानंतर जेव्हा तुम्ही गोड खाण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेला ती गोड टेस्ट तुम्हाला लागू शकत नाही. म्हणजे तुम्हाला ती लागतच नाही. त्याच्यामुळे ते क्रेव्हिंग ऑटोमॅटिकली तिथून ना तिथे बेसिकली अबॉर्ट होतं. सो दिस इज वन ऑफ द वेज दे यूज इट. आणि आपलं आयुर्वेदाचं शास्त्र अत्यंत विचार करून आणि खूप डीप अभ्यासाने बनवलं गेलंय. आणि ह्याच्यात छोट्या गोष्टी ज्या आत्ता कन्व्हेन्शनल मेडिसिन्समध्ये दिसतात, त्यावेळेला मेडिटेशन्स, सेल्फ रिअलायझेशन्स या गोष्टीने तयार केलेल्या किंवा रादर लिहिल्या गेल्यात. आणि इट्स अमेझिंग टू सी की आपल्याकडे किती छोट्या गोष्टींचा वापर आयुर्वेदात केला गेलाय. सो दिस इज जस्ट एन एक्झाम्पल. आता त्यावेळेला तर कोणाला हे माहित नव्हतं की लॅक्टोज म्हणजे काय, सॅकराइड्स म्हणजे काय, मॅल्टोज म्हणजे काय. परंतु हे माहिती होतं की जिभेच्या माझ्या पुढच्या भागावरती, म्हणजे जिभेच्या शेंड्यावरती समजा मी कुठलाही अशा प्रकारची वनस्पती टाकली, तर ती ह्यात असलेल्या शुगरीच्या किंवा ह्याच्यात असलेल्या साखरेच्या त्या सेन्सर्सना किंवा साखरेची जाणीव असलेल्या त्या रिसेप्टॉर्सना ते मारू शकतं. तर ही त्याचं एक खूप चांगलं एक्झाम्पल आहे. आता त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स म्हणजे मॅक्रो न्यूट्रिएंट्स जे असतात, ते सर्व हे स्वीट टेस्टमध्ये येतात किंवा त्या गोड टेस्टमध्ये येतात. स्वीट टेस्ट ॲज आय सेड की त्याची प्रॉपर्टीज ही नरिशमेंटसाठी आहे, म्हणजे टिश्यू बिल्ड करण्यासाठी आहे. त्याच्यामुळे कफ प्रकृतीच्या लोकांनी समजा या स्वीट टेस्टचा उपयोग जास्त खाल्ला गेला, तर ते छान गोलमटोल होतात. कारण तुम्ही बेसिकली यू आर इन्क्रीजिंग युअर नरिशिंग युअर टिश्यू टू मच. त्याच्यामध्ये फॅट वाढण्याचा प्रकार आणि एकंदरीतच ही ज्याला टिश्यू वृद्धी म्हणतात ना, ती जास्त तिकडे होऊ शकते. आता दुसरी जी टेस्ट आहे ती म्हणजे सावर टेस्ट किंवा ज्याला आपण म्हणतो आंबट. तो आंबट हा जो प्रकार आहे हा अर्थ आणि म्हणजे भूमितत्व आणि अग्नितत्वाच्या एकत्रित केलेली टेस्ट आहे. तर ती कुठली टेस्ट असते, तर त्याच्यात आंबट फळं, सावर क्रीम, योगर्ट, व्हिनेगर, चीज, लेमन, ग्रीन ग्रेप्स आणि फर्मेंटेड फूड तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याची चव आंबट असते.
आता ही चव आपण मागच्या वेळेला बघितलं अर्थ आणि फायर, तर ही जी चव आहे ही वात प्रकृतीच्या लोकांना मात्र उपयोगी पडते, कारण त्यांच्या या 2 एलिमेंट्स मध्ये ते वात प्रकृतीचे एलिमेंट्स बसत नाहीत. त्याच्यामुळे बरोबर उलटी असलेले जे एलिमेंट्स असतात ते वाताची जेव्हा वृद्धी झालेली असते त्यावेळेला हे कंट्रोल करण्यासाठी ही चव वापरली जाते किंवा सावर टेस्ट वापरली जाते. तर या सावर टेस्टचे रिसेप्टॉर्स कुठे असतात, म्हणजे सावर टेस्ट आपल्या जिभेवरती कुठे कळते, तर जी आपली 1/3 म्हणजे आपली जी जिभेची साइड जी असते त्या साइडच्या रिसेप्टॉर्स वरती ही सावर टेस्ट तिथे जास्तीत जास्त आपल्याला सेन्स होते रादर. आणि त्याचा सगळ्यात मोठा उपयोग आपल्या शरीराच्या प्रकृतीसाठी काय केला जातो, तर ती सावर टेस्ट घेतल्यानंतर आपलं जे तोंड असतं त्याच्यामध्ये मॉइश्चर किंवा सलायवा इन्क्रीज होतो. आणि कारण सलायवा इन्क्रीज झाल्यानंतर आपल्याला कार्बोहायड्रेट्स आणि मेनली कार्बोहायड्रेट जेव्हा आपण घेतो त्यावेळेला त्याचं पचन करण्यासाठी किंवा त्याला मॉइस्ट करून ते आतमध्ये ढकलण्यासाठी सलायवाची गरज असते. आणि तो प्रकार हा सावर टेस्टनी केला जातो. तर ही सावर टेस्ट आणखी कशा-कशामध्ये असते, तर आपण खूप चांगलं एकदम बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं तर आपलं वरण, भात, लिंबू, तूप आणि मीठ हे जे आपल्या पानामध्ये वाढलेलं असतं. तर त्याच्यामध्ये वरणाचं आपलं जे भाताचं जे उदाहरण आहे ते म्हणजे स्वीट टेस्ट. आणि जे आपल्या ताटामधलं जे लिंबू आहे, ती लिंबू म्हणजे सावर टेस्ट. तर ते लिंबाचं प्रमाण तुम्ही भाजी एवढं घेत नाही. लिंबू तुमच्याकडे असा अख्खा लिंबू नसतो खाण्यासाठी, तर लिंबाचं छोटंसंच प्रमाण असतं. ते तुम्ही त्याच्यावरती स्क्वीज करून लिंबाचा उपयोगच त्यात केला जातो असाच, की जेव्हा भात आणि वरण आपण त्याच्यावर घेतो, तूप त्याच्यावर टाकतो. त्यानंतर लिंबू पिळून मग ती जेव्हा-जेव्हा आपण खाल्लं जातं, तेव्हा त्याच्यात तयार होणारा कारण डाळी ह्या ॲस्ट्रिंजंट असतात. ते आपल्या शरीरातल्या जे आपल्या तोंडातलं जे काय म्हणतात पाणी असतं ते शोषून घेऊ शकतात. तर त्याला कंट्रोल करण्यासाठी किंवा जी स्वीट टेस्ट असते त्याला बॅलन्स करण्यासाठी म्हणून त्याच्यावरती लिंबू पिळलं जातं. त्यामुळे आपलं जे वरण, भात, तूप, मीठ आणि लिंबू हा जो प्रकार आहे हे सर्वांना मानलं तरी चालेल. धिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ऑल 5 टेस्ट टुगेदर इन आयुर्वेद. त्याच्यानंतर आता हे कशा-कशामध्ये भेट दिसतं तर सिट्रिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड, मॅलिक ॲसिड, ऑक्सॅलिक ॲसिड, स्कॉर्बिक ॲसिड म्हणजे ॲसिडचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये ही आंबट टेस्ट किंवा आंबट चव दिसून येते. आता ह्याचा उपयोग काय? तर त्याचा उपयोग ॲक्चुअली स्टमक ॲसिड रिड्यूस करण्यासाठी. रिड्यूस करण्यासाठी का? तर तेव्हा स्टमक ॲसिड खूप जास्त वाढलेलं असेल तेव्हाही प्रॉब्लेम असतो. रिड्यूस केलेलं असेल तर तुम्हाला त्याचं डायजेशनला किंवा बायल फ्लो करण्यासाठी त्याचा उपयोग असतो. त्याच्यामुळे त्या सॉवर टेस्टचा उपयोग हे स्टमक ॲसिड रिड्यूस करण्यासाठी होतो. आणि सगळ्यात इम्पोर्टंट पार्ट जे आपल्याला फॅट डायजेशनसाठी लागतं ते म्हणजे बायल फ्लो. आपल्या शरीरात असलेला किंवा आपल्या पॅनक्रियासमधनं आणि आपल्या लिव्हरमधनं होत असलेला बाईल फ्लो, तो बॅलन्स करण्यासाठी आपल्याला सॉवर टेस्टची गरज असते आणि इट हॅज अ अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी. नंतर आता पुढची टेस्ट आपण बघू ती म्हणजे सॉल्टी किंवा ज्याला आपण खारट टेस्ट म्हणतो किंवा खारट चव म्हणतो. तर त्या खारट चवीचे 2 भाग आहेत. परत वॉटर आणि फायर. आता हे 2 एलिमेंट्स हे वात प्रकृतीमध्ये किंवा वाताच्या एलिमेंट्समध्ये नाही. त्याच्यामुळे हे 2 एलिमेंट्स हे वात प्रकृतीला उपयोगी पडणारे असतात. कारण त्याचा उपयोग वात प्रकृतीचा वात वाढला असेल तर तो कंट्रोल करण्यासाठी होतो. तर त्याचा उपयोग त्याचे उदाहरणं कुठली तर सी सॉल्ट, रॉक सॉल्ट आता सीवीड म्हणजे जे प्रकार समुद्रामध्ये वाढतात, ज्याच्यामध्ये सॉल्ट भरपूर आहे. तर अशा प्रकारच्या वनस्पतींमध्ये सॉल्टचं प्रमाण जास्त असतं. खारट प्रकार जास्त असतो किंवा आपल्या रेग्युलर पालेभाज्या जरी बघितल्या, त्यात मिनरल्सचं प्रमाण जास्त असतं. तर त्या पालेभाज्यांची पण टेस्ट ही टुवर्ड्स सॉल्टी टेस्टकडे किंवा त्याच्यामध्ये सॉल्टी टेस्ट ही इन्क्लुडेड असते. आता ह्याचे रिसेप्टॉर्स कुठे असतात किंवा ते आपल्या जिभेवरती कुठे रादर कुठे कुठे शोधू शकतात तर मिड डे म्हणजे आपली जी मिडल प्रकार असतो म्हणजे मागच्या साईडला जर का त्या आधीच्या चवीचा भाग असेल तर सॉल्टी टेस्ट ही मिड ॲट द बॅक असतं. तर त्या दोन्ही साइड्समध्ये त्यांची ती सॉल्टी टेस्ट असते. तर त्याचा उपयोग काय होतो तर आपलं शरीर किंवा आपलं जे माउथ असतं, आपलं जे तोंड असतं ते मॉइस्ट करण्यासाठी आणि आपल्या शरीराला जी काडी लागते ना इग्निशनची आपलं पचन वाढवण्यासाठी किंवा पचन करण्यासाठी जे इग्निशन लागतं म्हणजे खिचडी शिजवायला तुम्हाला गॅस पेटवावा लागतो. तो गॅस पेटण्याचं काम हे सॉल्टी टेस्ट करत असतं. त्याच्यामुळे आपल्या त्या त्या ताटामध्ये जेव्हा छोटंसं सॉल्ट दिलेलं असतं किंवा आपल्या भाज्यांमध्ये किंवा आपल्या पदार्थांमध्ये आपण जेव्हा सॉल्ट टाकतो त्याचा उपयोगच या प्रकारासाठी केला असतो. फक्त चव वाढवण्यासाठी नाही, तर ह्याचा हा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी किंवा त्याचं डायजेशन इन्क्रीज करण्यासाठी म्हणून ते आपल्या पदार्थांमध्ये मिठाचा उपयोग केलेला असतो. आता याचा फक्त एवढंच आहे, की ते एका पर्टिक्युलर क्वांटिटीमध्येच त्याचा वापर केला पाहिजे. जर का जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये त्याचा वापर केला किंवा खूप खारट प्रकार खाल्ला,
तर त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतो, तर स्किन इश्यूज होऊ शकतात. नंतर तुम्हाला अल्सर्स वाढू शकतात. पोटामधलं वॉटर रिटेन्शन जास्त होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला मग एडेमा, मग म्हणजे सूज येणं, हा जो प्रकार आहे, हा समजा जास्त खारट टेस्ट तुम्ही घेत असाल किंवा खारट चव जास्त इन्क्रीज करत असाल तुमच्या जेवणामध्ये, तर तुम्हाला मात्र हा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता दुसरी जी चव आहे ती म्हणजे तिखट चव किंवा ज्याला आपण पंजंट म्हणतो. पंजंट चव ज्याला म्हटली जाते. त्याचं कॉम्बिनेशन आहे एअर आणि फायर. त्याच्यामुळे आता हे जे 2 एलिमेंट्स बघितलं तर एअर हे किंवा हवा ज्याला आपण म्हणतो ना वायू. वायू हे एलिमेंट आहे आपल्या वाताचं आणि फायर जे एलिमेंट आहे ते आपल्या पित्ताचं. त्याच्यामुळे ही चव ज्याच्यामध्ये हे एलिमेंट्स नाहीत म्हणजे कफ. त्या कफासाठी ही चव जास्त उपयोगी पडते. त्याच्यामुळे कफाचा जेव्हा इम्बॅलन्स असतो किंवा कफ जास्त वाढलेला असतो तर त्याला बॅलन्स करण्यासाठी या तिखट चवीचा वापर केला जातो. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत? तर तिखट म्हणजे आपली हिरवी मिरची येते, लाल मिरची येते, काळी मिरी येते, अनियन्स येतात, म्हणजे कांदे येतात, मुळा येतो, जे त्याला आपण ज्याला ती तिखट चव असते ना त्या मुळ्यामध्ये पण. गार्लिक येतं, जिंजर येतं, हिंग येतं. हे जे सगळे प्रकार आहेत हे कफा बॅलन्सिंगसाठी वापरले जातात. तर दिस इज जस्ट एन एक्झाम्पल की आपल्या चवीचा कुठे कुठे आणि कसा कसा वापर होतो. आता ह्याचे रिसेप्टर्स कुठे असतात? तर दे आर युजली ते त्यांच्या नॉट स्पेसिफिकली असं पूर्ण पूर्ण जिभेवरती जर का बघायला गेलं तर नॉट स्पेसिफिकली एज सच की पंजंटचं, पण त्याचं सेंटरमध्ये म्हणजे जिभेच्या सेंटरमध्ये युजली त्याचा प्रादुर्भाव जास्त असतो किंवा त्याची सेन्सेशन जास्त असतं. आणि हे कशा-कशामध्ये येतात? तर सगळे व्होलाटाईल ऑइल्स ज्याच्यामधनं आपण तेल काढू शकतो. मग ते लवंगीचं असेल, सिनेमनचं असेल, जिंजरमधनं आपण क्रश केलं जिंजरला, तर त्याच्यातनं तुम्हाला ते पाणी किंवा तेलासारखा पदार्थ दिसतो. मस्टर्ड ग्रीन्स किंवा मस्टर्ड ओव्हरऑल म्हणजे मोहरी, हे जे सगळे प्रकार आहेत ज्याच्यातनं तेल निघतं, ते सगळे प्रकार हे ह्या पंजंट टेस्ट किंवा तिखट टेस्टमध्ये येतात. त्याचा उपयोग केला जातो की आपल्या शरीरातलं वेट कंडिशन्स म्हणजे कफ कंडिशन त्याला बॅलन्स करण्यासाठी हा तिखटाचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर आपल्या शरीरातले टॉक्सिन्स स्क्रेप आउट करणं आणि आपलं जेव्हा डायजेशन एकदम संथ असतं, स्लगिश असतं, कारण हा कफ प्रकृतीच्या लोकांचा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे. कारण त्यांचं डायजेशन इतकं सगळ्यात संथ डायजेशन हे कफ प्रकृतीच्या लोकांचं असतं. त्याच्यामुळे सगळ्यात कफ प्रकृतीच्या लोकांना म्हणजे ज्या प्रकारे खाल्लं जातं, त्याच्यामध्ये कफ प्रकृतीच्या लोकांना युजुअली फास्टिंग करावं किंवा चांगले फास्टिंग ते करू शकतात. अशा कॅटेगरीमधली ही कफ लोकं आहेत. तर त्याच्यामुळे या या प्रकारांमध्ये ही पंजंट टेस्ट किंवा तिखट टेस्ट वापरली जाते. आता ह्याची पुढची टेस्ट आहे ती म्हणजे बिटर टेस्ट किंवा ज्याला कडू टेस्ट आपण म्हणतो. त्याचे एलिमेंट आहेत एअर आणि स्पेस म्हणजे हे दोन्ही एलिमेंट हे वाताचे आहेत. त्याच्यामुळे जेव्हा वात प्रकृतीच्या लोकांनी ही टेस्ट खाल्ली की त्यांचं ॲग्रीवेट होणार आणि त्याचबरोबर पित्त आणि कफ प्रकृतीच्या लोकांमध्ये समजा जास्त वाढ झालेली असेल तर त्यांच्यासाठी मात्र बिटर टेस्ट किंवा कडू टेस्ट ही दिली जाते. म्हणूनच जेव्हा आपल्याला डायबिटीसच्या लोकांना किंवा ज्यांना ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना ओव्हरऑलच पित्ताचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना ॲसिड रिफ्लक्सचा इश्यू असतो, त्या सगळ्यांसाठी मात्र म्हणजे कारलं खा किंवा कारल्याचं पावडर घ्या, हे सांगितलं जातं. त्याचं कारण हे आहे. कारण त्यांच्या टेस्ट त्याच्यात असलेला प्रादुर्भाव त्या असणाऱ्या त्या एलिमेंट्सचा प्रादुर्भाव असतो. त्याच्यामध्ये मग बिटर मेलन म्हणजे कारलं येतं, टर्मरिक रूट आपली जी हळद असते तर ओली हळद सगळ्यात चांगली आणि ओल्या हळदीमध्ये बिटर टेस्ट असते. म्हणून आपण दंतमंजनासाठी किंवा आपल्या हिरड्यांना मजबूत करण्यासाठी देखील टर्मरिकचा उपयोग केला जातो आपल्या त्रिफळाबरोबर. एलोवेरा म्हणजे आपली जी कुमारी आहे ते, फेनुग्रीक आपली मेथी आणि रुबाब रूट हे इकडचं रूट आहे. पण ती देखील आपल्या ह्याच्यातलं बिटर टेस्टसाठी किंवा ज्यांना कफाचा प्रादुर्भाव जास्त आहे, त्या लोकांसाठी ही बिटर टेस्ट दिली जाते. आता बिटर टेस्टचे रिसेप्टॉर्स कुठे असतात? तर आपल्या बॅक ऑफ द टंग म्हणजे थोडंसं सगळ्यात शेवटी जी असते ती ॲस्ट्रिंजंट टेस्ट आणि त्याच्या थोडंसं पुढे जी असते ती बिटर टेस्ट. आणि ते सगळे जे कडू प्रकार म्हणजे अँथ्रोक्विनॉन्स, अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स हे जे केमिकल कंपोझिशन्स असतात, ते त्या बिटर टेस्टचा भाग असतं. म्हणजे बिटर टेस्ट इज बिकॉज ऑफ दॅट. कडू प्रकार जे असतात सगळे ते इट्स बिकॉज ऑफ द क्विनॉन्स. आणि त्याच्या ॲक्शन्स काय आहेत? तर अँटी इन्फ्लेमेटरी इट्स अ ग्रेट ॲक्शन ओव्हरऑल. म्हणजे जेव्हा आपल्या शरीरातला इन्फ्लेमेशन वाढलेलं असतं, दाह वाढलेला असतो, त्यावेळेला बिटर टेस्ट किंवा कडू टेस्टचा किंवा कडू चवीचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये स्ट्रॉंग अँटाबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. सगळ्यात चांगलं उदाहरण निंब किंवा नीम
फुटकी, कालमेघ, कालमेघ म्हणजे अँड्रोग्राफस बेसिकली. कालमेघ हे सगळ्यात कूलेस्ट अर्ब म्हटलं तरी चालेल आयुर्वेदातलं, आणि त्याचा स्ट्रॉंगेस्ट इन्फ्लेमेटरी कंडिशन वरती बराच उपयोग केला जातो कालमेघाचा. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ बीटा टेस्ट. आता तिसरी जी किंवा शेवट आपली लास्ट जी टेस्ट आहे ती म्हणजे ऍस्ट्रिंजंट टेस्ट, ज्याला आपण तुरट म्हणतो, तुरट टेस्ट असते ती. तर त्याच्या सगळ्यात चांगली उदाहरणं कुठली, तर अनराईप बनाना, म्हणजे जे असं शोषून घेतं, आपल्यातलं पाणी शोषून घेतं ते. तर अनराईप बनाना म्हणजे आपलं कच्चं केळं असतं ते. म्हणजे कच्चं केळं एकदा तुम्ही जरी तोंडावरती खाण्याचा प्रयत्न केलात ना, तरी तुमचं तोंडावरती असं पटकन असं एक असं सेन्सेशन येतं की आपल्या जिभेवरचं पाणी कमी झालंय. नंतर पॉमग्रॅनेट इज अ गुड एक्झाम्पल. चिकपीस म्हणजे आपले जे काबुली चणे असतात ते, म्हणून चिकपीस हे डायबिटीसच्या लोकांसाठी दिलं जातं, कारण की त्याचा कफाचा परिणाम कमी होतो. कारण त्याचा वन ऑफ द एलिमेंट इज अर्थ एलिमेंट. मग ते कफ कमी करण्यासाठी म्हणून त्याचा परिणाम केला जातो, म्हणजे त्याचा वापर केला जातो. ग्रीन बीन्स, येलो स्प्लिट डाळ म्हणजे तूर डाळ, हळद, हळद देखील या कॅटेगरीमध्ये. हळदीचे 2 गुणधर्म आहेत. आधीचा आपण एक गुणधर्म पाहिला, हा एक गुणधर्म. लोटस सीड्स म्हणजे आपल्या कमळाची सीड्स असतात, किंवा मखाना ज्याला आपण आता आजकाल ते पॉप करून खाल्लं जातं. अल्फाल्फा स्प्राउट्स आणि तुरटी. तुरटी हे चांगलं उदाहरण आहे. पाण्यामध्ये आपण तुरटी घालून साफ करण्याचं काम आपण कित्येक वर्ष आपल्याकडे इंडियामध्ये करत आलेत. आता ही ऍस्ट्रिंजंट टेस्ट कुठे असते, तर सगळ्यात मागे, म्हणजे आपल्या जिथून जीभ सुरू होते, जी रुटेड असते, जिथे रूट असतं जिभेचं, तिकडे ती या सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट टेस्ट जी असते ती तुम्हाला तिकडे लागते. ड्रायेस्ट फ्लेवर असतो तो, म्हणजे आपल्या शरीरात जे आपल्या टिश्यूमधलं पाणी शोषून घेण्याचं काम ही टेस्ट करते. आणि फाउंड इन टॅनिन्स, म्हणजे दिस इज अगेन अ केमिकल कॉम्पोजिशन. ते बार्क आणि लिव्स मध्ये प्रेझेंट असतं त्या वनस्पतींच्या. आणि कुठल्याही प्रकारची लिकी कंडिशन्स जेव्हा आत असतात, म्हणजे मग तुमचं किडनीचा प्रॉब्लेम असेल ज्याच्यातनं लिकेज होतंय, किंवा ब्लड लिकेज होतंय, तर अशा कंडिशन्समध्ये ऍस्ट्रिजंट टेस्टचा, म्हणजे जेव्हा औषधी दिल्या जातात त्या या प्रकारच्या टेस्टची रिलेटेड मध्ये दिल्या जातात. आणि वुंड हिलिंग, जेव्हा आपल्याला टायटन करायचा असतो टिश्यू वुंड हिलिंग मध्ये, तेव्हा देखील या ऍस्ट्रिजंट टेस्ट, म्हणून आपण हळद, जेव्हा आपण कापतो ना आपल्या बोटाला म्हणा किंवा कुठेही कापलेलं असतं, तर ते पटकन आपण हळद दाबतो. त्याचं कारण त्या हळदीमध्ये ऍस्ट्रिंजन्सी जास्त असते. ती टाईट करण्याचं, टिश्यू टाईट करण्याचं काम करतं. आता आपण प्रपोर्शन बघूया, की हे ओव्हरऑल प्रपोर्शन कसं असायला पाहिजे. प्रत्येक स्वीट म्हणजे प्रत्येक टेस्टचं प्रपोर्शन किती पाहिजे आपल्या शरीरामध्ये. तर सगळ्यात मोठं जे प्रपोर्शन असतं ते म्हणजे आपल्या स्वीट टेस्टचं प्रपोर्शन. कारण ही टेस्ट लीस्ट पोटंट असते. म्हणजे ही त्याला आपण तीक्ष्ण म्हणतो ना, तशी टेस्ट नसते. आणि ती हाय इन मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिएंट्स मध्ये असतात. बेसिकली मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्स, आणि ते डायजेशनसाठी वापरलं जातं. तर आपण जर का पूर्ण थाळी बघितली, तर थाळी पोर्शन मध्ये आपल्याकडे भात आणि जे पोळी असते ती मधल्या भागामध्ये असते, जिकडे आपण पटकन हात जातो आपला आणि ती पटकन आपण ते पहिलं खातो. उजव्या भागामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत, उजव्या भागातल्या इकडे दिसत पण असतील, त्याच्यामध्ये भाजी, डाळ, वरण किंवा असे जे प्रकार असतात ते उजव्या साईडला असतात, कारण आपण बरेच लोकही उजव्या हाताने खातात. त्याच्यामुळे पटकन भाग तोडून, पोळीचा भाग तोडून पहिल्यांदा आपला हात कुठे पोचत असेल तर तो उजव्या भागामध्ये. म्हणून जास्तीत जास्त पोर्शन हा तिकडे पोळी बरोबर खाल्ला जावा त्या भाज्यांचा, म्हणून ते उजव्या साईडला वाढलेलं असतं. त्याचबरोबर डाव्या बाजूला म्हणजे ती लिंब, त्याचबरोबर असलेलं लोणचं, हे सगळं छोट्या प्रमाणामध्ये असतं, एकदम कमी प्रमाणामध्ये घेतलेलं असतं. कारण त्याचं पोर्शन ते जास्तीत जास्त पोटंट असतं, म्हणजे ते तीक्ष्ण असतं, तीव्र असतं, आणि ते छोट्या प्रमाणामध्ये देखील डायजेशनला हेल्पफुल असतं. तेच जर का तुम्ही जास्त प्रमाणात खाल्लं तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो आपल्या शरीरावर. म्हणून ते तेवढ्याच पोर्शन मध्ये वाढलेलं असतं. जर का एखाद्या माणसाने खूप भाजीसारखंच लोणचं खायला सुरुवात केली तर त्याचा दुष्परिणाम हा होणारच. कारण त्या प्रत्येक चवीसाठी एक प्रत्येक जागा आणि प्रत्येकाचा एक पोर्शन तसाच दिलेला असतो. त्यामुळे त्याच प्रमाणामध्ये ती चव खाणं आवश्यक आहे. तर त्याच्यात आपल्याकडे ॲज आय सेड की वरण भात तुपाचं जर का आपण एक्झाम्पल पाहिलं, तर भाताची जी मूद असते ती साधारण आपली एक पाव कप ते अर्धा कपाच्या भागामध्ये, पाव कप इज अ गुड एक्झाम्पल. पाव कप ही भाताची मूद असते. त्याचबरोबर पाव कपाच्या अगदी बरोबरीने, म्हणजे पाव कपापेक्षा थोडंसं कमी हे वरण असतं. त्यानंतर तूप हे चमचाभर तूप वाढतात, म्हणजे साधारण 1 टीस्पून एवढं तुपाचं प्रमाण असतं. सगळ्यात कमी जे असतं ते म्हणजे आपलं सॉल्ट किंवा जे मीठ असतं ते अगदी चवीला असतं. नंतर त्याच्या बरोबरीने आपलं जे लोणचं किंवा चटणी असते, ज्याच्यामध्ये लोणचं इज अ गुड एक्झाम्पल.
लोणच्यामध्ये सॉल्टी टेस्ट असते, ते अगदी छोटंसं म्हणजे बोरा एवढं असतं आणि त्याचबरोबर लिंबाची एकच फोड असते. त्याच्यामुळे जे प्रमाण जे असतं वाढतानाचं दॅट इज मोर इम्पॉर्टंट वेन यू आर इटिंग. आता आपण बघूया स्पेसिफिक टेस्ट. सो आता आपण वाताची टेस्ट, वात प्रकृतीची आपण माणसं बघतो, छोटी फ्रेम, युजली थोडे प्रोट्रुडिंग बोन्स. आता याच्यामध्ये बघत असाल तर तिथे छान प्रोट्रुडिंग बोन्स आहेत किंवा वेन्स आहेत. तर ही ज्या छोटीशी त्यांची ओव्हरऑल ठेवण असते, तर ह्यांचा प्रादुर्भाव एअर इथरचा असतो. त्यांच्यासाठी सजेस्टेड टेस्ट कुठल्या आहेत बॅलन्स करण्यासाठी सगळ्यात चांगल्या? तर स्वीट टेस्ट, सावर टेस्ट, सॉल्टी टेस्ट, म्हणजे ज्या बिल्डिंग टेस्ट असतात, ज्यांनी त्यांची प्रकृती जी कमी, त्यांचं थोडासा कल कमी याच्याकडे असतं, म्हणजे त्यांचं डायजेशन थोडं स्लगिश, पेक्षा त्याला म्हणतो ना अनइवन, विषम डायजेशन असतं. त्या विषम डायजेशनचा अर्थ काय, तर एक दिवस त्यांचं खूप छान असेल तर दुसऱ्या दिवशी ते बिघडलेलं असू शकतं आणि त्यांना छोट्या मील्सची गरज असते. दे कॅनॉट हॅव अ बिग मील ॲट द सेम टाइम. जसं कफ प्रकृतीची लोक मोठं मील खाऊन पूर्ण रवंथ करत बसतात दिवसभर, एकाच मीलवरती राहू शकतात. तसे प्रकार वात प्रकृतीमध्ये आपल्याला बघता येत नाही किंवा त्यांना ते झेपतच नाही. एका वेळेला तुम्ही त्यांच्या एकंदरीतच सल्ला त्यांना असा दिला जातो, की दर 3-3 तासांनी खा. 2-2, 3-3 तासांनी छोट्या गोष्टी खा. आणि त्यांच्या ओव्हरऑल जेवणामध्ये वॉर्म पदार्थ, मॉइस्ट म्हणजे ज्याच्यात कुठलंही ड्रायनेस नाहीये असे प्रकार, हेवी प्रकार, त्याचबरोबर हेवी म्हणजे डेन्सिटी वाईज हेवी असलेले, मग त्यात भात येतो, वरण येतं, असे जे प्रकार असतात ते, तूप येतं. आणि कुठले प्रकार नाही खायचे, तर ज्या पदार्थांची एनर्जी ही थंड आहे, अशा प्रकारची गोष्टी खायच्या नाहीत. मग त्याच्यामध्ये काकडी वगैरे असे प्रकार जास्त येतात, ज्याने ऑलरेडी त्यांची प्रकृती थंड असते. त्याच्यामध्ये हे प्रकार त्यांनी खाल्ले तर त्यांना अजून थंडावा शरीराला येतो, ड्रायनेस येतो. आणि मग अगदी लाईट प्रकार म्हणजे आपण कडू टेस्ट बघितली, ते कडू टेस्ट त्यांनी खायला सुरुवात केली जास्त. कारलं हे अत्यंत उत्तम, पण ते त्यांनी केव्हा खावं, जेव्हा त्यांच्यामध्ये कफाचा प्रादुर्भाव झालेला असेल. आणि कारलं हे रेग्युलर म्हणजे इन जनरलच खाण्यात काही प्रॉब्लेम नाही, पण प्रमाणामध्ये. म्हणजे या लोकांनी म्हणजे वात प्रकृतीच्या लोकांनी मात्र कडू टेस्ट ही प्रमाणात खायची. नंतर येते ती पित्ताची प्रकृती. तर पित्ताच्या प्रकृतीचे 2 कॉम्बिनेशन कुठले आहेत, तर फायर आणि वॉटर. मग ह्यांच्यासाठी सजेस्टेड टेस्ट कुठली, तर किंवा बॅलन्स करण्यासाठी तर स्वीट टेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये गोडाचा प्रादुर्भाव होतो, कारण हे पित्त म्हणजे फायरी प्रकार असतो, तर त्यांना काम डाऊन करण्यासाठी त्यांच्यामध्ये वॉटरचं प्रमाण असतं. पण इन जनरलच स्वीट टेस्ट ही त्यांना बॅलन्स आउट करण्यासाठी वापरले जाते. बिटर ही सगळ्यात चांगली टेस्ट फॉर पित्त ज्यांचं वाढलेलं असतं त्यांच्यासाठी बिटर टेस्ट इज वन ऑफ द बेस्ट टेस्ट टू यूज. तसंच ॲस्ट्रिंजंट टेस्ट पण इक्वली इम्पॉर्टंट असते किंवा वापरली जाते. मग त्यांच्या डाएटमध्ये थंड पदार्थ जास्त वापरायचे, ड्राय पदार्थ जास्त वापरायचे आणि हेवी प्रकार जास्त वापरायचे. त्याचप्रमाणे त्यांनी तिखट पदार्थ कमी करणं. नंतर खूप काय म्हणतात त्याला, खूप वेट पदार्थ म्हणजे अगदी त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे ते प्रकार आणि लाईट प्रकार जे असतात ते त्यांना त्यांच्या ओव्हरऑल जेवणामध्ये त्यांनी ते कमी करायला हवे. आता कफाच्या प्रकृतीला साधारण सजेस्टेड टेस्ट कुठली असते बॅलन्स आउट करायची, तर पंजंट तिखट टेस्ट हवी, ज्याच्यामध्ये त्यांना उष्णता शरीरातली वाढवण्यासाठी किंवा त्याच्यात ज्याला म्हणतो ना आपण कट करण्यासाठी, काट्याने काटा काढण्यासाठी म्हणून ती पंजंट टेस्ट वापरली जाते. त्याप्रमाणे बिटर टेस्ट आणि ॲस्ट्रिंजंट टेस्ट. आणि त्यांनी त्यांच्या डाएटमध्ये कुठले प्रकार टाकायचे, तर वॉर्म डाएट असायला पाहिजे, ड्राय पाहिजे, कारण त्यांची ओव्हरऑलच कफाची प्रकृती ही पाण्याची प्रकृती आहे. त्याच्यामुळे त्यांना ड्रायनेस हवा बॅलन्स करायला. लाईट प्रकार पाहिजे जेवणामध्ये, कुठलेही हेवी फूड म्हणजे शक्यतो मीट इटर्स वगैरे जर का असतील तर कफ वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. अवॉइड कुठल्याही प्रकारचे थंड प्रकार, हेवी आणि ऑइली. ऑलरेडी त्यांची इतकी ऑइली प्रकृती असते की त्याच्यात तुम्ही जास्त ऑइली अजून खाल्लं तर कफ हा बिल्ड होणारच, जास्तीत जास्त कफवृद्धी होऊ शकते. आता स्ट्रॅटेजीज काय टू बॅलन्स आउट सर्टन तुमची वात प्रकृती बॅलन्स आउट करण्यासाठी काय, तर इझी टू डायजेस्ट. मेक शुअर की तुमच्या वाताच्या लोकांनी इझी टू डायजेस्ट फूड खाणं, वॉर्म फूड खाणं, अॅनाबॉलिक म्हणजे बिल्टिंग फूड खाणं, की तुम्हाला तुमचे टिश्यू बिल्ड व्हायला पाहिजेत. आणि वॉर्मिंग स्पाइसेस म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जी थंड प्रकार ऑलरेडी असतो त्या एअर आणि इथरच्या प्रभावामुळे तो जास्तीत जास्त वॉर्मिंग स्पाइसेस वात प्रकृतीच्या लोकांनी पण त्यांच्या जेवणामध्ये आणणं आवश्यक असतं. असंच वात प्रकृतीच्या लोकांसाठी असलेले स्वीट फ्रुट्स म्हणजे कुठल्या प्रकारचे फ्रुट्स तुम्ही घालू शकता, तर एक प्लस गोड फळं. मग ती गोड फळांमध्ये काय काय येतं, तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत पपया, मँगो, लिची, लेमन, विंटरमेलन,
पायनॅपल, प्लम, स्ट्रॉबेरी, टॅमरिंड. टॅमरिंड इज म्हणजे आपल्याला वाटतं की अरे मी ते चिंच घातल्यानंतर माझा वात वाढेल की नाही, पण तसं नाहीये. वातासाठी टॅमरिंड म्हणून आपल्याला सांबार वगैरे आपण करतो ना, किंवा कुठलीही तुरट प्रकारची किंवा ॲस्ट्रिंजंट डिश जेव्हा केली जाते, म्हणजे आपल्या लोकांनी त्यावेळेला एखादा पदार्थ तयार करण्यासाठी किती डोकं लावलं असेल, की ह्याच्यात ही टेस्ट का वापरायची? ह्याच्यामध्ये हा प्रकार का वापरायचा? तर ते इट्स अ कंबायनिंग फूड्स इज अन एक्सलंट सायन्स टू स्टडी. खूप त्याच्यावरती विचार करून केल्या गेलेल्या रेसिपीज आहेत. नंतर पॉमग्रॅनेट म्हणजे आपण डाळिंब, किवी, अवकाडो हे जे प्रकार आहेत हे यांच्यासाठी म्हणजे वात प्रकृतीसाठी बॅलन्सिंग असतात. किंवा वात प्रकृती तुम्हाला समजा कफपित्त प्रकृती असेल, म्हणजे जास्तीत जास्त किंवा कफाची प्रकृती असेल आणि वाताचा प्रादुर्भाव असेल, तर या लोकांनी हे प्रकार टाळावेत. परंतु तुमच्या शरीरामधल्या वाताला बॅलन्स करण्यासाठी या पदार्थांची म्हणजे फ्रुट्सची गरज असते. तसंच त्यांच्यासाठी असलेल्या भाज्या कुठल्या? तर एग प्लांट्स म्हणजे आपलं वांगं, मशरूम्स, ॲस्पॅरागस, बीन्स, यॅम्स, रॅडिश, कॅरट, आणि वांगं आय नो बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं, की आपल्याला त्यांनी वात वाढेल का? येस, त्यांनी वात वाढू शकतो. पण वांगं हे वाताच्या प्रकृतीसाठी ओव्हरऑल वांगं इज व्हेरी अॅफ्रोडिझियाक. म्हणजे ते पुरुषांना सगळ्यात स्पेशली पुरुषांसाठी म्हणजे त्यांचं शुक्रधातू वाढवण्यासाठी एग प्लांटचा वापर केला जातो किंवा ज्या यंग जनरेशन असतं त्यांच्यासाठी तो वापर केला जातो. म्हणजे इनफॅक्ट एग प्लांटला इकडे वेस्टर्न हर्बलिझम मध्ये तर गॉड्स ओव्हरी म्हणतात. म्हणजे बायकांसाठी पण ज्यांना ओव्हरऑल पिरियड्सचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना पिरियड्स रेग्युलर येत नाही, तर वांग्यामध्ये स्ट्रॉंग ॲफिनिटी असते टू ब्रिंग दी ब्लड टुवर्ड्स द युटरस. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा वांगं खाल्ल्यानंतर पण तुम्ही बघाल तर ज्यांचे पिरियड्स जवळ येणार असतात आणि इट्स डिफिकल्ट फॉर देम टू मेन्स्ट्रुएट, तर अशा वेळेला वांगं खाल्ल्यानंतर बऱ्याच वेळा पिरियड्स लवकर येतात. नंतर रॅडिश आहे, कॅरट्स आहेत, नंतर स्क्वॅश, ओक्रा असे बरेच प्रकार आहेत की जे तुम्ही तुमच्या कुकिंगमध्ये भाज्यांमध्ये वापरू शकता. आता ग्रेन्स कुठली कुठली द्यायची, तर त्याच्यात ओटमील येतं, व्हीट येतं, उडद डाळ येते, कुळीत तर सगळ्यात चांगलं. कुळीत इतकं उष्ण असतं आणि या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये तर कुळीत अत्यंत उत्तम. पोहे हे जे सगळे प्रकार आहेत हे वातासाठी सजेस्टेड आहेत. म्हणजे त्यांची स्ट्रॅटेजीज काय असायला पाहिजे पित्ताची बेसिकली. आता पुढचा जो भाग आपला जो दोष आहे तो म्हणजे पित्त दोष. जसं आपण वातदोषाला म्हटलं की त्यांना छोट्या-छोट्या मील्सची गरज असते. दिवसभरामध्ये 4 ते 5 मील्स लागतात. तसं पित्ताची जी प्रकृती आहे, तर पित्त प्रकृतीच्या लोकांचं जे ओव्हरऑल डायजेशन कपॅसिटी असते, त्यांचं मेटाबॉलिझम खूप छान असतं. त्याच्यामुळे जे खातात ते पटकन पचतं. तर अशा लोकांसाठी मग पित्त प्रकृतीच्या लोकांनी 3 मील्स खावे. 3 मील इज अ गुड सजेशन. की पहिल्यांदा सकाळचा ब्रेकफास्ट, म्हणजे सकाळची न्याहारी, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण हे 3 मील्स त्यांच्यासाठी उपयोगी पडतात. मग त्यांनी असलेल्या त्यांच्या जेवणामध्ये माइल्ड किंवा ब्लँड पदार्थांचा जास्त उपयोग करावा. कारण ते तिखट पदार्थ खाल्ले तर ते ॲग्रिव्हेट होऊ शकतं. शक्यतो त्यांना जे सर्व्ह केलेला प्रकार आहे किंवा ते रात्र खाऊ नाही शकत, की जर का तुम्ही असं गरम-गरम जेवण दिलत आणि पित्त प्रकृतीच्या लोकांना ते गरम जेवण खायला सुरुवात केली, तर कदाचित त्यांना एकदम घामेघूम व्हायला सुरुवात होते. इन जनरल बाकीच्या प्रकृतीपेक्षा. त्याच्यामुळे त्यांचं जे जेवण वाढलेलं असतं ते शक्यतो रूम टेम्परेचरला किंवा लुकवॉर्म असावं. आणि त्यांच्या जेवणामध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीचा वापर म्हणजे रॉ सॅलड्स, म्हणजे कोशिंबिरी वगैरे जर का केल्या, तर त्या दह्यात न घालता नुसत्या रॉ तशा कापून देणं, कापून तुकडे करून खाणं, हे त्यांना जास्त उपयोगी पडतं. कारण रॉ पदार्थ हे जास्त थंड असतात. आणि नो किंवा लो स्पाइस जितकं कमीत कमी स्पाइसेस असतील ते चांगलं. आणि कमीत कमी तेल. या स्ट्रॅटेजीजचा उपयोग युजुअली पित्ताच्या जेवणांमध्ये किंवा त्यांच्या पदार्थांमध्ये केला जातो. आता ह्याच्यामध्ये स्वीट फ्रुट्स कुठले त्यांना सुटेबल आहेत. ब्लूबेरीज आहेत, ॲपल्स आहेत, ॲप्रिकॉट्स आहेत, ब्लॅकबेरीज आहेत, फिग्स आहेत, ग्रेप्स आहेत, हे सगळे जे प्रकार आहेत हा त्यांच्या स्वीट फ्रुट्समध्ये गणले जातात. तर हे प्रकार त्या पित्त प्रकृतीला उपयोगी पडतात. त्याच्याचबरोबर पुढचे सजेस्टेड व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या कुठल्या? तर बिटर, स्वीट अशा प्रकारचं जे कॉमन एक्झाम्पल आहे ते स्वीट टेस्टमध्ये जातं. त्याच्यामध्ये केल येते, पार्सली येते. त्याचबरोबरीने कोरिअँडर्स येतात, क्युकंबर्स येतात, बिटर गार्ड म्हणजे कारलं, चुकून कॅनेज झालंय पण ते कॅबेज आहे, पंपकिन, स्पिनच, मशरूम्स हे सगळे प्रकार त्या सजेस्टेड व्हेजिटेबल्समध्ये असतात जे पित्तासाठी उपयोगी पडतात. आता त्यांच्यासाठी ग्रेन्स कुठली असायला पाहिजे तर कूलिंग ग्रेन्स पाहिजे, ज्याच्यात बार्ली ही म्हणजे
अनएक्सेप्शनल ग्रेन आहे जे तुम्हाला तुमच्या जरी ते ज्याच्यामध्ये म्हणतो ना आपण थंडावा असतो बार्लीमध्ये, परंतु ते कफ प्रकृतीसाठी आणि पित्त प्रकृतीसाठी खूप उपयोगी पडणारं ग्रेन आहे. ओट्स आहेत, राईस आहे, मिलेट्स आहेत, व्हीट आहे, हे जे प्रकार असतात ते पित्त प्रकृतीला उपयोगी पडतात. आता स्ट्रॅटेजीज जी कफाची असते, कफाची स्ट्रॅटेजीज ॲज आय सेड की कफाच्या प्रकृतीला त्यांचं तसंही लिथार्जिक असतं, त्यांचं ओव्हरऑल डायजेशन इज व्हेरी स्लो. तर अशा लोकांना 1 ते 2 मील, मॅक्सिमम 2 मील, त्याच्यापेक्षा जास्त मील नाही, कारण त्यांचं डायजेशन इतकं स्लो असतं, हळूहळू प्रकार चाललेला असतो त्यांचा. त्याच्यामुळे शक्यतो त्यांनी कमी खावं, लो कॅलरी फूड खावं, म्हणजे जे डेन्स नाहीये जास्त असे प्रकार, फॅट कमीत कमी असलेलं, आणि फास्टिंग ॲटलीस्ट वन्स अ वीक. दॅट्स अ गुड स्ट्रॅटेजी फॉर कफा पीपल. आणि ॲज आय सेड दे आर ब्लेस्ड विथ द स्ट्रेंथ, मॅक्सिमम स्ट्रेंथ. त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की अरे मी एकच मील खाल्लं, आता मला पूर्ण दिवसामध्ये होईल का? तर असं नाहीये. ते लोक व्यवस्थित त्याचा उपयोग करून फास्टिंग चांगलं करू शकतात. आणि लार्जेस्ट मील जे आहे त्यांचं ते लंच, म्हणजे आपलं सकाळचं जेवण जे असतं, जेव्हा सूर्य सगळ्यात माथ्यावरती असतो, हायेस्ट असतो आणि ब्राईटेस्ट असतो, त्यावेळेला ते जे मील असतं ते त्यांनी त्यावेळेला घ्यावं, मोठं मील. कारण ॲज आय सेड त्यांची प्रकृती थोडी लथार्जिक असते, डायजेशन, आणि ते सूट होण्यासाठी जास्तीत जास्त चांगली वेळ ही सकाळची वेळ असते, ज्यावेळेला सूर्य माथ्यावर असतो. आता फ्रुट्स कुठली खायची त्या लोकांनी, तर ड्राय आणि ॲस्ट्रिंजंट फ्रुटचा उपयोग जास्तीत जास्त करावा. त्याच्यात आवळा येतो, पर्सिमान येतं, प्लम येते, स्ट्रॉबेरी येतं, जांभूळ येतं, ब्लॅकबेरी येते, ॲपल, प्लम, रास्पबेरी, हे सगळे प्रकार, म्हणजे प्लम, सगळ्या फ्रुट्सचे जे बेरीजचे जे प्रकार असतात ते त्यांना उपयोगी पडतात, ॲस्ट्रिंजंट असतात ते. त्याच्यामुळे ज्यांना वेट लॉसचा म्हणजे जे वेट लॉस करायचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी ह्या फळांची स्मूदी सकाळची किंवा त्यांचं 1 कप सेवन सकाळचं रोजचं आपल्या ब्रेकफास्ट बरोबर त्याचा उपयोग बराच होतो. नंतर सजेस्टेड ग्रेन्समध्ये कुठले कुठले ग्रेन्स आहेत, तर ड्राय ग्रेन्समध्ये चिकपीस. ड्राय ग्रेन म्हणजे जे ड्राय करतात आपल्या ओव्हरऑल शरीरामधनं टिश्यूला थोडेसे ड्राय करतात, असे प्रकार. मग त्याच्यामध्ये चिकपीस येते, आणि बार्ली ॲज आय सेड इट शोज एन एक्सेप्शनल रिझल्ट्स व्हेन इट कम्स टू डायबेटिक मॅनेजमेंट. सो ओव्हरऑल डायबिटीसच्या डाएट प्लॅनमध्ये बार्लीचा उपयोग बराच केला जातो. मूग डाळ येते, तूर डाळ येते, राय येते, ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचे लेंटिल्स येतात. तर हे जे ग्रेन्स आहेत हे आपल्या कफ प्रकृतीच्या लोकांसाठी चांगले आहेत. भाज्या कुठल्या, तर शक्यतो रॉ भाज्यांचा उपयोग करावा. मग त्याच्यामध्ये मग रॉ ज्युसेस घेतलेत तरी हरकत नाही. मग त्याच्यात कारल्याचा रस येतो, मस्टर्ड ग्रीन्स येतात, याम, कॅरेट्स. आता हे तर आपण रॉ नाही खाऊ शकत. कॅरेट्स रॉ खाऊ शकतो, मस्टर्ड ग्रीन्स नाही खाता येणार, याम नाही खाता येणार, ड्रमस्टिक्स नाही खाता येणार. पण ते थोडं लाइटर याच्यामध्ये, म्हणजे खूप ओव्हर कुक नाही करायच्या त्या गोष्टी, म्हणजे ज्या खूप जास्त वॉटर एब्झॉर्ब करून घेतील अशा प्रकारे नाही शिजवायचं. रॅडिश येतं, कोरिएंडर येतं, चिलीज, सॅलरी, लोटस रूट, हे सगळे प्रकार, हे जस्ट अन एक्झाम्पल ऑफ गिव्हिंग यू की काय काय खाऊ शकतात. आता बेनिफिट कफदोषाचा बार्लीचा आपण बोललो होतो, तर ते बार्ली ऑलरेडी थंड असते, पण तरी ती कफदोषाला चालते, कारण इट्स अन एक्सेप्शनल, म्हणजे लिटरली एक्सेप्शनल ग्रेन आहे, की जे वेट लॉस प्रोग्राम मध्ये कफाच्या डिझिजेसमध्ये, म्हणजे द बेस्ट एक्झाम्पल इज वेट लॉस ड्युरिंग दी डायबिटिक पीपल. डायबिटीसच्या लोकांना जेव्हा ते दिलं जातं त्या पूर्ण प्रोग्राम मध्ये, बार्लीचा उपयोग, म्हणजे बार्ली फ्लावरचा उपयोग पोळ्यांच्या ऐवजी, म्हणजे व्हीटच्या ऐवजी रिप्लेस करण्यासाठी बार्ली दिली जाते. आता दिस इज अन इंटरेस्टिंग खिचडी रेसिपी फ्रॉम डॉक्टर लाड. डॉक्टर लाड सगळ्यांनाच माहिती, इज वन ऑफ द ग्रुप ऑफ पायोनियर्स पैकी एक पायोनियर आहेत की जे इथे, जे आपल्या युनायटेड स्टेट्समध्ये पुण्याहून इकडे येऊन पूर्णपणे आयुर्वेदाचा जो अभ्यास इथे सुरू केला किंवा सेंटर्स सुरू केले, त्याच्यापैकी एक हे डॉक्टर लाड, डॉक्टर खालसा, डॉक्टर टियारा, हे सगळे जे आहेत त्याच्यापैकी एक त्या ग्रुपमध्ये. तर त्यांनी 3 वेगवेगळ्या प्रकारांसाठी 3 वेगवेगळ्या रेसिपीज सांगितल्यात. सो वाताची समजा रेसिपी तुम्ही बघायला गेलात खिचडीची, तर वात खिचडीच्या रेसिपीज मध्ये 1 कप बासमती राईस असेल तर अर्धा कप मुगाची डाळ, म्हणजे त्यांची मुगाची डाळीचं प्रमाण कमी, भाताचं प्रमाण जास्त, 3 टेबलस्पून भरपूर तूप, त्याच्याबरोबर 1 टेबलस्पून मस्टर्ड ग्रीन्स, क्युमन सीड्स, पिंच ऑफ हिंग, हाफ टेबलस्पून टर्मरिक सॉल्ट, आणि भरपूर पाणी, 4 कप पाणी, म्हणजे साधारण 1.5 कप तुमचा ओव्हरऑल ग्रेन असेल तर त्याच्या दुपटीपेक्षा 1 कप जास्त पाणी. आणि हे सगळं एकत्रित करून आपण ते तुम्हाला भांड्यामध्ये किंवा कुकरमध्ये जसं शिजवायचं तसं. आता डायजेशनसाठी युजली वाता लोकांना प्रॉब्लेम असतो मुगाचा किंवा कुठलंही ग्रेन डायजेस्ट होण्याचा, म्हणून शक्यतो मूग डाळ जी आहे ती सोक करून आधी एक साधारण 3-4 तास सोक करायची, आणि मग तांदूळ सोक करायची गरज नाही, पण मूग डाळ मात्र नक्की सोक करून मग त्याची खिचडी बनवली तर ती वाताच्या लोकांना पचण्यासाठी जास्त फायदेशीर ठरते.
आता पित्ताची रेसिपी बघितलं तर मागच्या वाताच्या रेसिपीमध्ये अर्धा कपच त्यांनी म्हणजे ते ग्रेन सांगितला होता. आता पित्ताच्या लोकांना 1 कप मूग डाळ तर 1 कप बासमती राईस इक्वल दिलाय. त्याचबरोबर जिंजर म्हणजे तुमचं जे डायजेशन एन्हान्सिंग साठी ज्या प्रकार आहेत त्याच्यात जिंजर टाकलंय. कोकोनट इज कूलिंग. कोकोनट जो प्रकार असतो तो कूल करतो शरीराला, म्हणून मग नारळाचा वापर केला जातो. भरपूर सिलांट्रो लिव्स, कारण सिलांट्रो इज अ ग्रीन ग्रीन भागा म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल कॅटेगरीज मध्ये येतं. त्याच्याबरोबर तूप, एक चमचा मस्टर्ड सीड्स, क्युमिन सीड्स, सिनेमन स्टिक टाकली जाते एक, आणि अर्धा टीस्पून टर्मरिक, सॉल्ट आणि 6 कप वॉटर. अगेन त्या 2 कप येलो मूग डाळ आहे तिप्पट पाण्याचं प्रमाण पित्त प्रकृतीच्या खिचडीमध्ये असतं, कारण त्यांना देखील फायरी प्रकृती आहे, त्यांना देखील काम डाऊन करण्यासाठी अशा प्रकारच्या खिचडीचा उपयोग केला जातो. आता तिसरी जी खिचडी आहे ती कफाची खिचडी. आता कफाच्या खिचडीमध्ये ते भरपूर प्रकारचे वॉर्मिंग स्पाइसेस टाकणं आवश्यक असतं. सो 1 कप मूग डाळ असेल तर 1 कप बासमती राईस, 3 टेबलस्पून ऑफ घी, आणि तर हे टीस्पून पण नाही टेबलस्पून ऑफ घी आहे. त्याबरोबरीने 4 बे लिव्स, कारण ते वॉर्मिंग स्पाइसेस मध्ये येतात. अगेन 4 सिनेमन स्टिक्स, अगेन व्हेरी वॉर्मिंग टू द बॉडी. 4 होल क्लव्स, अगेन वॉर्मिंग टू द बॉडी, आणि 4 ग्रीन कार्डिमम पॉड्स विच कॅन ऍक्च्युअली एनहान्स द डायजेशन वेल, आणि 6 कप पाणी. त्याचबरोबर 3/4 टीस्पून सॉल्ट. सॉल्ट पण अगदी लिमिटेड, जास्त सॉल्ट टाकायचं नाही. ही जी हा जो प्रकार आहे खिचडीचा, हा कफाच्या खिचडीसाठी रेसिपी म्हणून दिला जातो. तर अशा प्रकारे होपफुली आपण इट वॉज अ व्हेरी शॉर्ट टाइम, पण आय गेस की तुम्हाला प्रश्न असतील तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन माय वर्क ईमेल ऑल्सो, और माझा रेग्युलर फोन नंबर इकडे आहेच. तर होपफुली एव्हरीबडी काहीतरी त्याच्यातनं शिकायला मिळालं असेल अशी आशा करते मी. माझ्याकडनं प्रयत्न केलाय. सो आय होप यू ऑल लाईक इट. ओव्हर टू यू नाव. धन्यवाद. व्हेरी गुड इन्फॉर्मेशन. कामाला लावू आम्ही. हो नक्की. थँक्यू. अलका, जेव्हा वात आणि पित्त दोन्ही आपले दोष असतात, मग तेव्हा कसं मिक्स करायचे? सो वात आणि पित्ताच्या दोषामध्ये युजली जेव्हा एकतर पहिली गोष्ट म्हणजे ते फाइंड आउट करा की तुमचा कुठला नंबर जास्त आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की ते ज्या 2 वेबसाईट सांगितल्या ना त्याच्यामध्ये तुम्हाला ऍट द मुमेंट कुठला दोष जास्त आहे तो कळेल. पण अशा कंडिशन मध्ये बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत वात आणि पित्ताच्या, त्या म्हणजे पित्ताच्या प्रकृतीमध्ये पण काय म्हणतो त्याला वॉटर हा कंटेंट असतो. मग अशा वेळेला त्यांनी शक्यतो करून वातपित्त असेल तर कफासाठी जे डाएट असतं ना त्याचा फॉलोअप करायचा, बरोबर विरुद्ध डाएटचा. ओके ओके. डॉक्टर अलका, ते कधी कधी ना इफ यू ईट सम फूड्स, सकाळी उठताना बिलकुल सलायवाच नसतो तोंडात. यू फील व्हेरी व्हेरी ड्राय या विथ सर्टन फूड्स. व्हाय इज दॅट? या इट्स बिकॉज तुम्ही जर का जास्तीत जास्त ऍस्ट्रिंजंट फूड्सचा वापर केला किंवा खारट तुरट पदार्थांचा वापर केला तर यू आर ऍब्झॉर्बिंग अ लॉट ऑफ वॉटर फ्रॉम युअर टिश्यूज, माउथ टिश्यूज. मग ते माउथ तुमचं ड्राय होणारच. मग त्याच्यामध्ये डाळींमध्ये जास्तीत जास्त तुरीची डाळ वगैरे आहे ना त्याचं सेवन जास्त केलं गेलं असेल तर ते डेफिनेटली तुम्हाला त्याचा दुसऱ्या दिवशी वापर म्हणजे सकाळी उठल्यानंतर अशी जीभ कोरडी कोरडी असते आपली. नाही, आय एट ज्वारी भाकरी फ्रॉम दिस पटेल अँड इट डिडंट गो विथ मी. हा, कारण ज्वारीमध्ये पण तो आहे ना, ते ग्रेन आहे ना, ते ड्राईंग ग्रेन आहे बेसिकली. ओके. आणि ते ड्राय झालं तर मग त्या दिवशी केस पण फार गळतो, तसं ते मी बघितलेलं आहे. मोमेंट द माउथ इज ड्राय अँड आय फील माय थ्रोट इज पार्च, आय फाइंड अ लॉट ऑफ हेअर फॉल ऑन दॅट पर्टिक्युलर डे. त्या एक्झॅक्टली, म्हणजे यू हॅव टू मेक शुअर की त्यावेळेला तुम्ही शक्यतो वात अजून एनहान्स करणारं डाएट खाऊ नये. अच्छा. द सेकंड वेबसाईट तुम्ही जी सांगितली त्याचं नाव? Oh, that is Kalsi Ayurveda. It's How do you spelled as KALSI. Okay. What's the first website? First one was Banyan Botanicals. Banyan Botanicals, we are been using that for a very, very long time. Thank you. Shamal Kamath? Yeah, Alka, hi. Every time I listen to you, I'm in awe of you. खरंच म्हणजे तुझं नॉलेज आणि द वे यू प्रेझेंट, इतकं अतिशय अप्रतिम प्रेझेंटेशन. आय हॅव वन क्वेश्चन. ॲज यू वर प्रेझेंटिंग आय कुड रिलेट की माझं ऍक्च्युली आय मे नॉट यूज द राईट वर्ड, पण
प्रकृती. if you Prakriti, sorry. If it changes, Karan, I think you were saying ki over time there are lots of other things that impact, right? So if it changes, does it mean that you should go back to what it was before, or do you manage where you are now? दॅट्स अ व्हेरी व्हेरी गुड क्वेश्चन. कारण हा बऱ्याच वेळा हे अंडरस्टँडिंग येत नाही. सो पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्या प्रकृतीमध्ये जन्माला आलो आहोत, दॅट इज अवर बेसिक स्टेज विच वी हॅव टू मेक शुअर की वी आर बॅलन्सिंग इट आउट. Okay, कारण तो आपला जन्मसिद्ध हक्क आहे त्या स्टेजमध्ये राहण्याचा. okay, त्याच्यामुळे समजा दुसऱ्या प्रकृतीचा प्रादुर्भाव किंवा त्याचा वाढ झाली असेल, तर वी हॅव Yeah. टू मेक शुअर यू आर कमिंग बॅक इन टू युअर ओरिजिनॅलिटी. okay, okay, त्याच्यामुळे तुमचा जर का कफाची प्रकृती असेल, वात वाढला असेल, तर वात बॅलन्स करा आणि कम बॅक टू कफ. okay. Thank you very much. आणि I think आधी पण मला वाटतं काही महिन्यापूर्वी you had given the information how to reach you one-on, म्हणजे you have a pharmacy, like, group that you work with, right? So Yeah. we can actually contact you आणि Yeah, okay, thank you. Thank you. नमस्ते. तुमचं प्रेझेंटेशन अतिशय छान होतं आणि एकदा ना लोक त्यांच्याकडे भरपूर नॉलेज असतं, पण ते लोकांना कसं द्यावं ते त्यांना समजत नाही, पण ते तुम्ही उत्तम करता. त्याबद्दल मनापासून आभार. आणि तुम्ही हे प्लीज तुमच्या सगळ्या स्लाइड्स शेअर करणार ना तुमचं प्रेझेंटेशन? हो, सायली रेकॉर्ड करते ते दरवेळेला, त्याच्यामुळे शी इज हो. गोइंग टू ती शेअर करणारच. अलका, मला ते पित्ताचं खिचडीची रेसिपी ते पण देणार आहेत ना, म्हणजे ते इट विल बी देअर नो ऑन द वेब. हो, ते ऍक्च्युली ती जी तिने रेकॉर्ड केलं ना, त्याच्यामध्ये त्या स्लाइड्स आहेत सगळ्याच. अच्छा, ओके.